चल, काय टॉपिक? फिटल स्कल. बर, काय माहित आहे फिटल स्कल बद्दल? थोडंफार वर्ड आता जे बोललो आपण, किंवा काय शिकण्याची गरज आहे फिटल स्कल मध्ये? तुमची एक्झाम जे राहील डीएमआर शी रिलेटेड, त्याच्यात काय विचारू शकते नेमकं? फिटल स्कल मध्ये काय विचारेल? सुचर्स. सुचर्स मतलब फॉन्टॅनल्स. अजून क्लोजर ऑफ फॉन्टॅनल्स. किती असते फॉन्टॅनल्स? 2 असतात. बर, अजून ब्रॅगमा आणि लॅम्बडा. बर, पिन पॉइंट वर काय विचारू शकते? डायमीटर कोणी म्हटलंच नाही. फिटल स्कलचे डायमीटर्स आहे, तर डायमीटर्स वरून पण क्वेश्चन येईल. महत्वाचं तर मी म्हणतो पूर्ण फिटल स्कल वरून, तुमचे डायमीटर वरूनच विचारेल. ठीक आहे, तर स्टार्ट करतोय टॉपिक पासून. तर फिटल स्कल जो आहे, ठीक आहे, याच्यामध्ये आपण जे शिकू आणि एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूनी जे मोस्टली विचारलं जाईल ते राहील. तर तुमचे फिटलचे स्कल बोन कोण आहे, कोणते कुठले आहेत, ठीक आहे, तर ते आपण पाहू. त्याच्यानंतर त्या फिटल स्कलच्या बोन्स मध्ये, स्कल बोन्स मध्ये कुठले सुचर्स आहे जे त्यांना जोडतात किंवा सेपरेट करायचं काम करतात त्या बोन्सना, त्यांना सुचर्स म्हणतो आपण. आणि सुचर्स झाल्यानंतर आपण फॉन्टॅनल जे आहे, फॉन्टॅनल्स काय असतात आणि किती असतात, कोणतरी 2 म्हटलं. ठीक आहे, आपण पाहू. 6 फॉन्टॅनल्स असतात ऍट बर्थ मध्ये, तो सुद्धा एक एमसीक्यू आहे. तर फॉन्टॅनल्स झालं. मग त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं जो आहे फिटल स्कल मध्ये, ते आहे तुमच्या फिटलशी रिलेटेड फिटलचे स्कलचे डायमीटर. टोटल जे डायमीटर आहे फिटल स्कल मध्ये, तर अँटेरियो पोस्टेरियर असे, म्हणजे सामोरून मागे टोटल असे, त्याला अँटेरियो पोस्टेरियर म्हणतो आपण. तर ते जे डायमीटर आहे ते 6 आहे. आणि ट्रान्सवर्स डायमीटर आडवे, ठीक आहे, तर फिटल स्कलचे ट्रान्सवर्स डायमीटर 4 आहे. तर टोटल जे आहे, टोटल फिटल स्कल मध्ये आपले 10 डायमीटर आहे हार्ड. पण आपण काही निमोनिकचा वापर करू आणि त्याच्या मदतीने इझिली 5 मिनिटातच ते रट्टावून जाईल. ठीक आहे, आणि विसरणार सुद्धा नाही. काही कॅल्क्युलेशन लॉजिकली आपण तो पाहू. त्याच्यानंतर फिटसचं प्रेझेंटिंग पार्ट काय? आता आपल्याला पुढे जे आहे, पुढच्या लेक्चरमध्ये ऑब्स्टेटिकल ग्रिप्स आणि फिटल लाय काय आहे, फिटसचा ऍटिट्यूड काय आहे, फिटसचा प्रेझेंटिंग पार्ट काय, फिटसचं डिनॉमिनेटर काय, तर हे समजण्यासाठी तुमचं फिटल स्कलशी रिलेटेड कन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजे. ठीक आहे, तर स्टार्ट करतोय टॉपिक पासून. तर फिटल मध्ये फिटसचा स्कल काय करत आहे? सिम्पली इंट्रोडक्शन पार्ट मध्ये की फिटलचा स्कल आहे, बोनी पार्ट आहे. तो फिटसला स्कल काय करत आहे? ते ब्रेनला प्रोटेक्ट करायचं काम करत आहे. बरोबर ना? फिटसचा बोनी पार्ट आहे तो, तर आतमध्ये ब्रेन आहे, तर त्याला तो प्रोटेक्ट करायचं काम करत आहे. आणि काल आपण फिटल सर्क्युलेशन मध्ये सुद्धा पाहिलं की मेन जो मोटो होता किंवा गोल होता पूर्ण सर्क्युलेशनचा, तो होता की फिटसच्या ब्रेनला ब्लड सप्लाय मिळायला पाहिजे. की पूर्ण फिटल सर्क्युलेशन मध्ये मेन काय की अप्पर एक्स्ट्रीमिटीज आणि हार्ट आणि ब्रेनला जिवंत ठेवायचं आहे. म्हणून ते फिटल सर्क्युलेशन तिथे बायपास वगैरे करून राहिलं. बरोबर. त्यासोबत फिटसचे जे बोन्स आहेत, जे फिटल स्कल आहे, तर ते जे बोन्स आहे ते कसे आहे, ते कशापासून बनले आहे? ते बोन्स कसे आहेत? थिन आणि कॉम्प्रेसिबल बोन्स आहे. ठीक आहे, तर एमसीक्यू येऊ शकतो त्याच्यावर की ते कशापासून बनलेले आहे. फिटलचे बोन्स जे आहे ते कसे आहे, तर इन टर्म्स ऑफ मेम्ब्रेनियस ते कसे आहे? थिन, पातळ आहे, पतले आहे, आणि कॉम्प्रेसिबल बोन्स पासून बनले आहे. आणि ते जे फिटसचे बोन थिन आणि कॉम्प्रेसिबल असल्यामुळे त्याच्यामध्ये मोल्डिंगचा कन्सेप्ट पाहू आपण, की मोल्डिंग काय असते इन डिटेल पाहू. की त्याच फिटल स्कल मध्ये सुचर्स असल्यामुळं, आणि आता थोडेसे शब्द वेगळे वाटेल नसेल माहिती तर त्या फिटल स्कल मध्ये सुचर जे आहे आणि फॉन्टॅनल जे प्रेझेंट आहे, तर त्या सुचर आणि फॉन्टॅनलच्या मदतीने तिथे फिटसचे जे बोन्स असेल, स्कल बोन, ते एकमेकांच्या वरती चढतात. दॅट इज ओव्हरलॅपिंग ड्युरिंग लेबर प्रोसेस. ठीक आहे, कारण मदरचा जो इनलेट पार्ट असेल किंवा आउटलेट पार्ट असेल, त्या पेल्विक मधून निघण्यासाठी फिटसचं स्कल जर मोठं असेल समजा, कारण आपण पाहिलं आहे की टोटल सर्वायकल डायलेटेशन किती होते फर्स्ट स्टेज ऑफ लेबर मध्ये? 10 सेंटीमीटर सर. आणि 10 सेंटीमीटर सर्वायकल डायलेटेशन होते म्हणजे नेमकं का होते? सर्विक्स हा 10 सेंटीमीटर ओपन होते. तर मग फिटसचा डायमीटर घेरा 12 सेंटीमीटर असला तर मग तो निघणार आहे का 10 सेंटीमीटर मधून? नाही. 11 असला तर निघणार आहे का? नाही. 10ची दरवाजा 10 फुटाचा आहे, त्याच्यातून बाहेर जायचे कुठली वस्तू ते सुद्धा 10 फुटाची लागेल. ते जर 11ची असली तर मग आपल्याला काय करायला लागेल? कॉम्प्रेस करायला लागेल. त्याच प्रकारे फिटसला बाहेर निघायचं आहे त्या आउटलेट मधून, तर फिटसचे बोन्स जे आहेत ते एकमेकांच्या वर चढतात तात्पुरत्या स्वरूपात. तर ते कोण मदत करते? फिटसचे सुचर्स आणि ते फॉन्टॅनल्स. तर ते असते मोल्डिंग कन्सेप्ट. त्याच्यानंतर टोटल जे बोन्स आहे फिटसचं फेशियल, टोटल जे बोन्स आहे, तर टोटल बोन्स आहे म्हणजे पूर्ण फेस आणि स्कल मध्ये, तर टोटल बोन्स 22 आहे. याच्यावरून एमसीक्यू नाही येईल. आणि त्या 22 एक इंट्रोडक्टरी पार्ट म्हणून सांगतो, टोटल चेहऱ्यातून इथून वरती बोन्स किती आहे? तर 22 बोन्स आहे सर.
22 मध्ये 14 जे बोन्स आहे हे तुमचे फेशियल बोन्स आहे. 14 बोन्स हे तुमचे फेशियल बोन्स आहे आणि उरलेले जे बोन्स आहेत ते फिटलचे स्कल बोन्स आहे. समजलं? 14 बोन फेशियलशी रिलेटेड आहे. तर आपण जे पाहणार आहोत फिटलच्या स्कलच्या बोनशी रिलेटेड पाहतो. तर फिटलचे स्कल जे बोन्स आहे उर्वरित, तर त्यामध्ये सगळ्यात पहिले तर फिटसचे 2 जे बोन्स येते समोरचे, ठीक आहे, तर याला काय म्हटलं फ्रंटल रिजन. तर इथे काय 2 फ्रंटल फिटसच्या समोरचा अँटिरियर जो भाग आहे अँटिरियर मध्ये, तर हा जो माथा आहे याला काय म्हणतो आपण फ्रंटल बोन. आणि अजून एक एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यूनी, माझ्यामध्ये एक फ्रंटल बोन आहे. माझ्या म्हणजे तुमच्यामध्ये सुद्धा अडल्ट मध्ये फ्रंटल बोन किती असते? एक असते. पण फिटस आहे तो, तर त्याच्यामध्ये फ्रंटलचे बोन किती आहे? 2. एक क्लिअर झालं की अडल्ट मध्ये जे स्कल बोन्स असेल त्याच्यामध्ये फ्रंटल बोन हा फक्त एकच आहे, कारण तो फ्यूज होते नंतर. पण फिटसच्या याच्या स्कल मध्ये विचारलं तर फिटस मध्ये 2 फ्रंटल बोन असते. क्लिअर झालं? त्याच्यानंतरचा फ्रंटल बोन नंतर मधातला हा जो भाग आहे याला म्हणतो मी परायटल बोन. याला काय म्हणतो? परायटल बोन. तर परायटल बोन सुद्धा किती आहे? 2 आहे. परायटलच्या साईडचे जे बोन आहे कानाच्या वरचे याला म्हणतो मी टेम्पोरल बोन. आणि मागचा जो बोन आहे, ठीक आहे, याला म्हणतो मी ऑसिपिटल बोन. तर टोटल नंबर ऑफ बोन्स आहे ते किती आहे? फिटसच्या स्कलचे समोरचे जे 2 बोन आहे दॅट इज युअर 2 फ्रंटल बोन, 2 परायटल बोन, 2 टेम्पोरल बोन आणि एक ऑसिपिटल. पुन्हा एकदा रिपीट करतो, 2 फ्रंटल, 2 परायटल, 2 एक. क्लिअर झालं? आता हे जे दोन बोन्स आहे म्हटलं, कुठले 2 फ्रंटल 2 परायटल, या 2 बोन्सला सेपरेट करायचं सिम्पली काम जे करते ते करते तुमचे सुचर. ते कोण करते? सुचर. म्हणजे ऍज अन अडल्ट माझ्यामध्ये किती बोन आहे म्हटलं? फ्रंटल 1. तर म्हणजे बच्चू मध्ये किती होते? जेव्हा मी लहान असेल बच्चू तर किती असेल? 2. म्हणजे मी अडल्ट झालो तर काय झालं? ते तिथे सुचर प्रेझेंट होता, म्हणून त्याला मधात एक सेपरेट करणारा लाईन प्रेझेंट होती, म्हणून त्याला मी 2 म्हटलं. आणि जसा मोठा झालो तर काय झालं? ते जे सुचर आहे तो डिफ्यूज होऊन गेला आणि आता तो ऑसिफाईड झाल्यानंतर किंवा डिफ्यूज झाल्यानंतर आता सिंगल फ्रंटल बोन राहिला. ठीक आहे? तर 2 बोनला सेपरेट जो करते, वेगळं करते 2 बोनला, त्याला म्हणतो मी सुचर. ठीक आहे? तर त्याच प्रकारे आता या 2 बोन्स मध्ये कुठल्या प्रकारचे सुचर्स असते ते सुद्धा पाहू. तर समोर कोण होते? 2 फ्रंटल. तर फ्रंटल मध्ये जो मधातला भाग आहे तिथे जो 2 फ्रंटलला सेपरेट करते त्याला म्हणतो मी फ्रंटल सुचर. ठीक आहे? एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यूने विचारू शकते की फ्रंटल सुचरलाच मी मेटोपिक सुचर सुद्धा म्हणतो. फ्रंटल सुचरलाच मी काय म्हणतो? मेटोपिक सुचर. क्लिअर झालं? तर 2 फ्रंटलच्या मधात कुठला सुचर आहे? मेटोपिक सुचर किंवा फ्रंटल सुचर. बढिया आहे. त्याच्यानंतर आता फ्रंटल नंतर कुठला बोन आहे? वरती परायटल बोन आहे. ठीक आहे? आता 2 फ्रंटल आणि परायटल मध्ये हा जो बोन असेल, ठीक आहे, फ्रंटल 2 आणि परायटल 2 यांना सेपरेट करणारा सुचर जो असतो तो असतो तुमचा कोरोनल सुचर. तो कुठला आहे? कोरोनल सुचर. एकदा रिवाइज करू आपण, फक्त नावं लक्षात घेऊन घ्या. एक तर समजला, ठीक आहे, तो होता मेटोपिक किंवा फ्रंटल. त्याच्यानंतर 2 परायटल आणि 2 ऑसिपिटलच्या मधात जो सेपरेट करून राहिला, ही जी लाईन असेल याला म्हटलं मी कोरोनल सुचर. मग त्याच्यानंतर काय होते? 2 परायटल बोन होते. 2 परायटल मध्ये जे सेपरेट करून राहिला त्याला म्हणतो मी सजायटल सुचर. त्याला काय म्हणतो मी? सजायटल सुचर. 3 सुचर झालेत आतापर्यंत, बरोबर. एक झाला फ्रंटल किंवा मेटोपिक, त्याच्यानंतर याच फ्रंटल आणि परायटलला सेपरेट करणारा कोरोनल सुचर, त्याच्यानंतर त्यासोबत 2 फक्त परायटलला सेपरेट करणारा, याला जे म्हटलं मी सजायटल सुचर. आता 2 परायटल आणि सिंगल ऑसिपिटल, बरोबर. 2 परायटल आणि सिंगल मागचा ऑसिपिटल, मागच्या बोनला ऑसिपिटल म्हटलं, त्यांना जो सेपरेट करते त्याला म्हणतो मी लॅम्बडॉइड सुचर. त्याला काय म्हणतो मी? लॅम्बडॉइड सुचर. किती झाले? 4. समजले? त्याच्यानंतर आता कोणते उरले? परायटल आणि टेम्पोरल. तर 2 हा टेम्पोरल आणि हा परायटल, याच्या मधातला जो असेल तर याला म्हणतो मी स्कॉमस सुचर. याला काय म्हणतो? स्कॉमस सुचर. क्लिअर आहे? पहा एकदा रिपीट करू. रिवाइज मध्ये सगळ्यात पहिले इथे काय असेल? 2 फ्रंटल आहे. 2 फ्रंटलच्या मध्यभागापासून जे आला सुचर जो सेपरेट करून आला दोघात, याला म्हटलं मी मेटोपिक किंवा फ्रंटल सुचर. त्याच्यानंतर हे 2 फ्रंटल झाले आणि हे काय झाले? 2 परायटल झाले. तर ह्या 2 फ्रंटलला या 2 परायटल सोबत जो सुचर सेपरेट करून राहिला हा पूर्ण,
याला का म्हटलं मी? कोरोनल सुचर. बरोबर. आता हे सोडून द्या, हे फ्रंटल झाला आणि हा कोरोनल झाला. आता हे जे दोन परायटल असेल त्यांना जो सेपरेट करून राहिला मधातून, ठीक आहे, त्याला का म्हटलं मी? सजायटल सुचर. समजलं एवढं? आता इथूनच इकडे पाहून घेऊ, हा टेम्पोरल असेल कानाच्या वरचा आणि इकडे हा परायटल आहे. तर परायटल आणि टेम्पोरलला सेपरेट करणारा, परायटल आणि टेम्पोरलला सेपरेट करणारा तो जो सुचर आहे त्याला का म्हटलं मी? कॉमस सुचर. समजलं? ठीक आहे. आणि त्याच्यासोबत लास्ट मध्ये मागे काय आहे? ऑसिपिटल बोन आहे आणि इकडे दोन परायटल आहे. तर दोन परायटल आणि सिंगल ऑसिपिटल बोनला जो सेपरेट करते याला म्हणतो मी लॅम्बडॉइड सुचर. क्लिअर आहे? त्याला काय म्हणतो मी? लॅम्बडॉइड सुचर. आता नंबर ऑफ सुचर्स किती असेल? सरळ सरळ फ्रंटल किंवा मेटोपिक किती असेल? एक. कोरोनल किती असेल? सजायटल किती असेल? एकच राहील ना, सजायटल एकच राहील ना. आणि कॉमस किती असेल? दोन राहील इकडनं. ठीक आहे. आणि लॅम्बडॉइड किती राहील? एक. बरोबर. समजले? कारण दोन परायटल आहे तर त्याच्या मधातला जोडणारा तर एकच राहील. पण परायटल आणि टेम्पोरल इकडे पण आहे, इकडे पण आहे, परायटल इकडे पण आहे, इकडे, म्हणून कॉमस किती राहील? दोन राहील. बरोबर. आणि हा पूर्ण अखंड आहे ना ऑसिपिटल, तर हा कसा राहील? अखंडच राहील. तर हा झाला तुमचा लॅम्बडॉइड एक सुचर. क्लिअर झालं? ठीक आहे. समजलं एवढं? आता याच स्कल बोन मध्ये ऑसिपिटच्या खाली एक होल प्रेझेंट राहते. भाऊ लोकांना थोडासा वर्त दिलाय. ठीक आहे. याच ऑसिपिटच्या खालून जो एक होल प्रेझेंट आहे त्या होलला म्हणतो मी फोरामेन मॅग्नम. त्याला काय म्हणतो? फोरामेन मॅग्नम. त्याच फोरामेन मॅग्नम मधून ब्रेन आणि स्पायनल कॉर्डला कनेक्शन मिळते, तिथून स्पायनल कॉर्ड जाते. समजले? तर इथे जो होल असेल ऑसिपिटच्या आतमधून, तर त्या होलला म्हटलं का? म्हटलं फोरामेन मॅग्नम. आणि तो कनेक्शन कशासाठी आहे? स्पायनल कॉर्डसाठी. ब्रेन आणि स्पायनल कॉर्डला कनेक्ट करतं फोरामेन मॅग्नम. समजलं एवढं? सुचरी संपले. ठीक आहे. तेलाची बॉटल आहे. तर मेटोपिक बिटवीन फ्रंटल बोन्स. त्याच्यानंतर सजायटल, इट इज बिटवीन दोन परायटलच्या मधात. कोरोनल फ्रंटल आणि परायटलच्या मधात. लॅम्बडॉइड परायटल आणि ऑसिपिटच्या मधात. आणि टेम्पोरल परायटल आणि स्क्वॉमस टेम्पोरल आणि परायटलच्या मधात. क्लिअर झालं? ठीक आहे. नेक्स्ट जे आहे ते आहे फॉन्टॅनल्स. ठीक आहे. फॉन्टॅनल्स काय? जे सुचर्स आहे ना, समजा दोनच्या जागी दोन किंवा तीन सुचर्स एका ठिकाणी जेव्हा जॉईंट होतात, ठीक आहे, तर ते जॉईंट झालेली जागा आहे त्याला काय म्हणतो? फॉन्टॅनल्स. एक भाग हा झाला की जिथे सगळे सुचर्स येऊन जुळतात. पाहू आपण कुठे कुठे राहील ते. तर ज्या ठिकाणी दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त सुचर्स येतात एका जागी, तर तो जो पॉइंट आहे त्याला काय म्हटलं? फॉन्टॅनल म्हटलं. किंवा फॉन्टॅनल्स काय? मेम्ब्रेनियस गॅप आहे. एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यूनी फॉन्टॅनल्स काय? ते मेम्ब्रेनियस गॅप आहे आणि सॉफ्ट पोर्शन ऑफ द फिटल स्कल. एकदम नरम भाग आहे, एकदम सॉफ्ट पोर्शन आहे. ठीक आहे. तीन गोष्टी लक्षात ठेवा की फॉन्टॅनल म्हणजे सिम्पली जिथे ज्या जागी सगळे सुचर येऊन जुळेल. एक तर एकच्या मधात जुळत आहे का? एक सुचर मध्ये काय जुळत आहे का? पण दोन राहील तर दोन ठिकाणी येऊन एका ठिकाणी जोडून राहिले तर त्या ठिकाणी काय म्हणाल तुम्ही? फॉन्टॅनल म्हणाल. किंवा तो जो गॅप पडली आहे तिथे दोन किंवा तीन सुचर येऊन जुळत आहे आणि त्याच्यामुळे जे गॅप पडली, खाली रिकामी जागा बनली, त्या रिकाम्या जागेला काय म्हणाल? फॉन्टॅनल म्हणाल. तर ते गॅप पडत आहे त्याला तुम्ही मेम्ब्रेनियस गॅप सुद्धा म्हणता. आणि ते गॅप आहे ना, खाली गड्डा आहे ना, म्हणून तो पोर्शन हार्ड राहील की सॉफ्ट राहील? मेम्ब्रेनियस आहे तर सॉफ्ट पोर्शन. तर इट इज अ सॉफ्ट पोर्शन और मेम्ब्रेनियस गॅप. अँड फॉन्टॅनल्स आर कनेक्शन बिटवीन टू अँड मोर सुचर्स. क्लिअर झालं एवढं? त्याच्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट जे फॉन्टॅनल्स असतात ऍट बर्थ मध्ये जे फॉन्टॅनल्स असतात, देअर आर टोटल 6 फॉन्टॅनल्स. आपण दोन नाही म्हणायचं. जर बर्थ होत आहे तर बर्थच्या दरम्यान जो बेबी बॉर्न झालाय, न्यूबॉर्न आहे, तर त्याच्यामध्ये फॉन्टॅनल विचारण्यात आलं की किती फॉन्टॅनल आहे, की किती गॅप आहे, तिथे किती ठिकाणी गॅप आहे, तर तुम्ही सांगाल 6 ठिकाणी आहे. ठीक आहे. तर 6 ठिकाणांमधून दोन जे गॅप आहे ते क्लिनिकली सगळ्यात महत्वाचे आहे. सगळ्यात महत्वाच्या त्या 6 मधून कोणते महत्वाचे? दोन महत्वाचे. तर ते कोणते आहे दोन? ते आहे तुमचं अँटेरियर फॉन्टॅनल आणि पोस्टेरियर फॉन्टॅनल.
बाकी मग अजून कोणते आहे 4, तर ते आहे तुमच्या स्पिनॉइड फॉन्टॅनल, हे कानाच्या वरचा जो भाग आहे तिथे स्पिनॉइड असते, मागे ऑसिपुट साइडने पोस्टिरियर साइडने मॅस्टॉइड फॉन्टॅनल असते. क्लिअर झालं, समजले? 2 स्पिनॉइड आणि 2 मॅस्टॉइड, एक अँटेरियर फॉन्टॅनल आणि एक पोस्टेरियर. नावं समजली तर लोकेशनही सांगेल. पहिली गोष्ट 6 असते, 6 मधून सगळ्यात महत्वाचे 2च असते. 2 जे असते याच्यासाठी महत्वाचे, क्लिनिकल पॉईंट ऑफ व्ह्यू सगळ्यात महत्वाचे, त्याच्यावर एमसीक्यू सुद्धा येणार आहे तुम्हाला की क्लोज वगैरे केव्हा होते. ठीक आहे, पण एमसीक्यू असं आलं की टोटल किती असते ते किती सांगाल? 6 सांगाल. मग त्याच्यातून महत्वाचे कोणते आपल्याला समजण्यासाठी? 2 महत्वाचे आहेत, तर ते 2 कोणते आहे? अँटेरियर आणि पोस्टेरियर फॉन्टॅनल. मग उरलेले 4 कोणते आहे? तर सर 2 उरलेले, 2 स्पिनॉइड म्हणतो, 2 मॅस्टॉइड म्हणतो. समजलं? आता क्लिनिकल पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाचे कोणते? अँटेरियर आणि पोस्टेरियर. तर अँटेरियर आणि पोस्टेरियर कुठे असते? तर अँटेरियर जो फॉन्टॅनल आहे, ठीक आहे, तर अँटेरियर फॉन्टॅनल कुठे आहे? हा जो भाग आहे हा कोणता आहे? फ्रंटल. ठीक आहे, फ्रंटलचा हा कोणता सुचर आहे? फ्रंटल सुचर, मेटॉबिक सुचर. त्याच्यानंतर हे कोणते बोन आहे सर? परायटल. तर हा जो पॉइंट असेल एकदम मध्यभागी, हा जो पॉइंट आहे याला का म्हणता तुम्ही? जिथे हा पॉइंटवर काय होत आहे, इकडून मेटॉपिक सुचर संपून राहिला किंवा फ्रंटल सुचर चालू होऊन राहिला, त्याच्यानंतर इथून कोरोनल चालू होऊन राहिला, हा पॉइंट वरून इकडचा कोरोनल चालू होऊन राहिला, इकडून सजायटल सुचर चालू राहिला, तर हा जो गड्डा आहे त्याला का म्हणाल तुम्ही? अँटेरियर फॉन्टॅनल. समजले का लोकेशन? एकदा सांगतो, आता मस्त हलका आहे. अँटेरियर फॉन्टॅनल कुठे आहे? अँटेरियर फॉन्टॅनल आहे बस इथं. कारण इथून का चालू झाला? मेटॉपिक किंवा फ्रंटल सुचर. ठीक आहे, मग हा इथपर्यंत आला असेल, इथे चालू झाला. साइडनी इथून का चालू झाला? कोरोनल सुचर. इकडच्या साइडनी इथून सुद्धा कोरोनल सुचर चालू झाला आणि इथून मागच्या साइडनी सजायटल सुचर चालू झाला. तो हा जो गॅप बनला त्याला का म्हटलं मी? अँटेरियर फॉन्टॅनल. बरं, अँटेरियर फॉन्टॅनल जो आहे त्यालाच मी ब्रेग्मा सुद्धा म्हणतो. त्यालाच काय म्हणतो मी? ब्रॅग्मा सुद्धा म्हणतो. आणि अँटेरियर फॉन्टॅनल जो आहे इट इज अ डायमंड शेप. त्याचा शेप कसा आहे? काइट किंवा डायमंड शेपचा आहे, पाहू आपण. आणि सोबतच बाउंड्रीज काय काय आहे मग त्याची? बाउंड्रीज म्हणजे कोणी कोणत्या कोणत्या सुचरनी जोडला मग त्याला? तर समोरच्या भागाने कुठला आहे? मेटॉपिक सुचर. लॅटरली कोणते आहे? इकडचा राईट वाला कोरोनल आणि इकडचा लेफ्ट वाला कोरोनल. आणि पोस्टेरियरली मागच्या साइडनी सजायटल सुचर. बरोबर, तर हे झाली अँटेरियर फॉन्टॅनलच्या बाउंड्रीज. बरं, मग काय काय सांगितलं? अँटेरियर फॉन्टॅनललाच काय म्हणतो? ब्रॅग्मा म्हणतो. त्याचा शेप कसा आहे? डायमंड किंवा पतंग सारखा काइट शेप आहे. त्याच्यानंतर काय सांगितलं? बाउंड्रीज सांगितल्या. बाउंड्रीज मध्ये फ्रंटल, अँटेरियरली, पोस्टेरियरली, सजायटल आणि साइड वाईज कोरोनल. मग किती सुचर लाईन मिळून हा गॅप बनून राहिले सर? 4. टोटल 4 सुचर लाईन जोडून राहिल्या तेव्हा तिथे रिकामी जागा बनून राहिली. तर 4 कोणते कोणते होते मॅडम? एक होता फ्रंटल समोरून, दुसरा होता सजायटल आणि 2 कोरोनल होते. तर 4 सुचर लाईन मिळून का बनलं तुमचा? एक अँटेरियर फॉन्टॅनल. बरं, मग आता अँटेरियर फॉन्टॅनल जो आहे तर काय आहे? सिम्पली मेम्ब्रेनियस गॅप आहे. तर ते गॅप भरा लागेल ना, गोटा मारला तर सीधा अंदर घुसण्यानंतर. ठीक आहे, तर तो भरते केव्हा? तर तो जो अँटेरियर फॉन्टॅनल आहे तो भरते तुमचा 1.5 वर्षात किंवा 18 मंथ्स. 18 मंथ्स म्हणजे बाळ जन्मल्यापासून 18 मंथ्स ऑफ एज किंवा 1.5 वर्ष, 1.5 इयर्सला हा गॅप जो आहे किंवा हा फॉन्टॅनल क्लोज होते. कोणता? अँटेरियर फॉन्टॅनल. क्लिअर झालं? ठीक आहे. हा, त्याच्यानंतर डायमेन्शन विचारण, डायमीटर. तर अँटेरियर फॉन्टॅनल जो आहे किंवा ब्रेग्मा जो आहे त्याचा डायमीटर जो आहे हा असतो 2.5 ते 3 सेंटीमीटर. म्हणजे तुम्ही सामोरून असा मोजा, अँटेरियर पोस्टेरियर मोजा की ट्रान्सवर्स मोजा, तर त्याचा डायमीटर किती असते? 2.5 ते 3 सेंटीमीटर. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने ऑप्शन जर 2.5 नसलं म्हणजे जे दोन्ही आले तर तुम्ही 3 वर टिक करा. तुम्ही कशावर टिक करा? 3 सेंटीमीटर. तर रेंज किती आहे? इट इज 2.5 टू 3 सेंटीमीटर. कसा आहे 2.5 टू 3? की अँटेरियर पोस्टेरियरली सुद्धा मोजाल तरी 2.5 ते 3च भरल आणि असा मोजाल ट्रान्सफर तरी 2.5 ते 3च मोजल भरेल. आणि तुम्हाला जर टिक करायचं आहे तर कशावर टिक करा? 3 सेंटीमीटरवर. क्लिअर आहे? बढिया आहे. चल, आता तुमचा नेक्स्ट जो फॉन्टॅनल आहे दॅट इज युअर पोस्टेरियर फॉन्टॅनल. आता पोस्टेरियर फॉन्टॅनल कुठे आहे माहिती आहे का? पोस्टेरियर फॉन्टॅनल आहे तुमचा, ह्याचे परायटल आहे,
परायटल माजून कोण गेला तुमच्या मधातला सुचर? सजायटल. सजायटल जिथे संपून राहिला आणि ऑसिपिट बोनला भिडून राहिला, तर या ठिकाणी जो फॉन्टॅनल असेल त्याला म्हणता तुम्ही पोस्टेरियर फॉन्टॅनल. त्याला काय म्हणता तुम्ही? समजलं का? हा जो सजायटल आहे परायटलच्या मधातला, हा गेला असेल मी इथं, थांबून गेला. हा थांबला तर खालचा बोन कोणता आहे? ऑसिपिटल. हा जिथे थांबला ना, तर या पॉइंटला म्हणता तुम्ही पोस्टेरियर फॉन्टॅनल. ठीक आहे. त्याच्यानंतर पोस्टेरियर फॉन्टॅनललाच तुम्ही काय म्हणता? दुसरं नाव लॅम्बडा. काय म्हणता? लॅम्बडा. लॅम्बडा म्हणता. कारण पोस्टेरियर आणि ऑसिपिटल सेपरेट करणारा सुचर कोणता होता? लॅम्बडॉइड सुचर. तर या पोस्टेरियर का बरं? हा समोर आहे म्हणून एंटेरियर आणि हा मागे आहे म्हणून पोस्टेरियर. आता ब्रॅगमा जे काही शेप असेल त्याचा, तर म्हणून त्याला ब्रॅगमा म्हणता. आणि तो लॅम्बडा शेपचा आहे का ट्रायंग्युलर शेपचा आहे? पोस्टेरियर वाला जो आहे तो ट्रायंग्युलर किंवा लॅम्बडा शेपचा आहे, म्हणून त्याला काय म्हणता तुम्ही? लॅम्बडॉइड काय सुचर नाही, फॉन्टॅनल. लॅम्बडा फॉन्टॅनल. ठीक आहे. वाचा लागल, नोट्स टाकतो, गेल्याबरोबर 2 दिवस तरी वाचत राहा. ठीक आहे. त्याच्यानंतर आता याचा जो डायमीटर आहे तो आहे 1.2 to 1.5 सेंटीमीटर. त्याचा किती होता? 2.5 ते 3 सेंटीमीटर. तर याचा डायमीटर असा मोजा की आडवा मोजा, कोणत्याही घेऱ्यान घ्या. तो भरण किती? 1.2 to 1.5 सेंटीमीटर. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू विचारलं टिक कशावर करा? 1.5 सेंटीमीटर. क्लिअर झालं. आता मग हा केव्हा बंद होते किंवा क्लोज होते? हा पण मेम्ब्रेनियस गॅपच आहे. तर हा जो क्लोज होते, इट क्लोजेस ऍट 6 वीक्स ऑफ आफ्टर बर्थ. ठीक आहे. 6 वीक्स ऑफ एज किंवा तुमचे 1.5 महिना. मंथ मध्ये विचाराल तर 6 वीक म्हणजे काय होते? 1.5 महिना. 18 मंथ्स म्हणजे 18 वीक्स म्हणजे काय होते? 18 मंथ्स म्हणजे काय होते? 1.5 वर्ष. तर 1.5 वर्षात बंद होते अँटेरियर, 1.5 महिन्यात बंद होते पोस्टेरियर. वीकचा हिशोब तुम्ही लावून घ्या. क्लिअर झालं? समजलं? ठीक आहे. चल, रिजन्स ऑफ फिटल स्कल की कुठले कुठले रिजन्स आहे त्याच्या पहिले रिजन्स ऑफ फिटल स्कल एकदा पाहू की फिटल स्कल आपण पाहला. समजा जर हा आहे फिटल, ड्रॉइंग प्रत्येकाला तर माहितच आहे म्हणा, पण सुधरून राहिली आता. ठीक आहे. ठीक आहे. एवढा हेकडा झाला, इकडून चेपकला असेल. ठीक आहे. थोडस सुधरावं लागेल ते. राहू दे का? जाऊ दे, राहू दे, वेळ जाईल. आता समजा 2 काय आहे? फ्रंटल बोन आहे. 2 काय आहे? फ्रंटल बोन आहे. इथं क्लिअर असून जाईल आपलं. 2 आहे तुमचे फ्रंटल बोन, 2 आहे परायटल बोन, 1 आहे ऑसिपिटल बोन. समजलं? आता 2 फ्रंटलच्या मधातला जो सुचर होता त्याला काय म्हटलं होतं रे भाई? त्याला म्हटलं होतं तुम्ही मेटॉपिक सुचर. ठीक आहे. मग नंतर 2 परायटल आणि 2 फ्रंटल सेपरेट करणारा जो होता त्याला काय म्हटलं तुम्ही? हा काढला मी इकडचा कोरोनल आणि हा काढला मी इकडचा कोरोनल. बरोबर. आता या कोरोनल पासून 2 परायटलला जो सेपरेट करत होता त्या सुचरचं नाव काय होतं भाई? सजायटल सुचर. हा झाला तुमचा सजायटल सुचर. क्लिअर झालं? जमून राहिलं? ठीक आहे. मग आता 2 परायटल आणि 1 ऑसिपिटलला सेपरेट करणारा कोण होता? तो होता तुमचा लॅम्बडॉइड सुचर. क्लिअर झालं? आता फॉन्टॅनल बद्दल बोललो की फॉन्टॅनल जो होता, पहिला जो समोरचा फ्रंट फॉन्टॅनल होता तो कुठलं काय नाव म्हटलं त्याला? अँटेरियर फॉन्टॅनल. अँटेरियर फॉन्टॅनल जो होता हा कशा शेपचा दिसून राहिली का थोडीशी पतंगीता? तर काईट शेप किंवा डायमंड शेप झाला. आणि सोबतच त्याच्यानंतर हा डायमंड शेप किंवा काईट शेप आहे, यालाच ब्रॅगमा म्हटलं. तर अँटेरियरली कुठला सुचर आहे? याच्या समोर कोण आहे? याच्या समोर आहे तुमचा मेटॉपिक किंवा फ्रंटल सुचर. बरं, याच्या पोस्टेरियरली कोणता सुचर आहे? सजायटल सुचर. बरोबर. त्याच्या लॅटरली कोणता आहे? साइडनं कोरोनल. इकडच्या साइडनी कोण आहे? कोरोनल सुचर. म्हणून हा झाला तुमचा काईट शेप किंवा डायमंड शेप आणि ब्रॅगमा.
ब्रॅगमा बद्दल अजून सांगितलं होतं की हा क्लोज केव्हा होते, 18 मंथ्स ऑफ एज. क्लिअर झालं. त्याच्यानंतर जो पोस्टेरियर सुचर आहे, सॉरी फॉन्टॅनल, पोस्टेरियर फॉन्टॅनल, त्यालाच का म्हटलं, लॅम्बडा. आणि हा कशा शेपचा असतो, हा असतो ट्रँग्युलर शेपचा. हा कसा असतो, ट्रँग्युलर शेपचा. म्हणून याला काय म्हटलं, किंवा लॅम्बडा शेपचा, त्याला म्हटलं लॅम्बडा फॉन्टॅनल किंवा पोस्टेरियर फॉन्टॅनल. हा केव्हा क्लोज होतो, 6 वीक किंवा 1.5 महिना. क्लिअर झालं. बरं याच्या काय बाउंड्रीज आहे मग, हा किती सुचर लाईन मिळून बनलाय, 3 रे, 3. कारण हा कोण आहे, सजायटल. हा इकडचा लॅम्बडॉइड सुचर आणि हा झाला इकडचा, कारण ट्रायंगल इथे फॉर्म झाला ना, बरोबर. तर हा इकडचा लॅम्बडॉइड आणि इकडचा लॅम्बडॉइड सुचर आणि हा सिंगल सजायटल सुचर. हा केव्हा क्लोज होते, 6 वीक. त्याच्या सोबत सोबत 2 परायटल आणि 2 टेम्पोरलच्या मधातला जो सुचर आहे त्याला काय म्हटलं होतं, याला काय म्हटलं होतं रे भाई, स्क्वॅमस सुचर. आता समजलं, पूर्ण जमून राहिलं, आराम आहे, ठीक आहे. चल आता आहे तुमचे रिजन्स ऑफ फिटल स्कल, की फिटल स्कलचे रिजन कुठले कुठले. पहा, जेव्हा नॉर्मल डिलिव्हरी होते तर आपण जेव्हा फिटलला ऍटिट्यूड वगैरे पाहू, त्याच्यात पाहू की सिफॅलिक प्रेझेंटेशन असते, ब्रिज प्रेझेंटेशन असते, लाय असते, ऑब्लिक लाय, ट्रान्सवर्स लाय. सध्यासाठी एवढं पकडा की जेव्हा बच्चूल पकडतो मी, ठीक आहे, तर त्याचं मुंडकं कुठं आहे, खाली, पाय कुठं आहे, वर. तर त्याला का म्हटलं मी, लॉंगिट्युडनल लाय. सरळ पकडला, सरळ पकडला, ठीक आहे. पण जेव्हा त्याचं मुंडकं खाली आहे ना, तर जेव्हा बच्चूचा फेस किंवा हेड पोर्शन जेव्हा खाली राहते, तो खाली येत आहे हेड पोर्शन, म्हणून त्याला म्हटलं मी सिफॅलिक प्रेझेंटेशन. का म्हटलं, सिफॅलिक प्रेझेंटेशन. म्हणजे त्या बच्चूल पकडलं कसं आहे, आडवं पकडलाय का, नाही, त्या बच्चूल पकडलाय सरळ, 2 पाय पकडले सरळ, ठीक आहे. तर म्हणून हा लाय कसा झाला, हा झाला लॉंगिट्युडनल. आडवं ठेवलं असतं तर ट्रान्सवर्स म्हटलं असतं, कन्फ्युज नाही करत. सरळ सरळ हा लाय झाला लॉंगिट्युडनल, सरळ आहे म्हणून. आणि सरळ आहे, पाय वरता आहे, मुंडकं खाली आहे. म्हणून जेव्हा हेड जर खाली असेल, बच्चूचं खाली असलं म्हणजे का, तो त्याचा प्रेझेंटिंग पार्ट बनत आहे, तो बच्चूचा हेड पहिले येणार आहे. तर हेड मध्ये, हेड पहिले येते तर त्याला काय म्हटलं, सिफॅलिक प्रेझेंटेशन. बरोबर झालं इथपर्यंत. तर सिफॅलिक प्रेझेंटेशन आलं तर हेड मध्ये कुठला पार्ट, हेड मध्ये आता वेगळे वेगळे पार्ट आहे जे त्या पेल्विक इनलेट मध्ये येऊ शकते, एंगेज होऊ शकते, ठीक आहे. किंवा कुठला पार्ट पहिले येत आहे, हेड मध्ये अजून 3 पार्ट आहे, सिफॅलिक मध्ये 3 पार्ट आहे हेडचे. तर ते जे 3 पार्ट आहे, दॅट इज युअर वर्टेक्स पार्ट. एक आहे तुमचा वर्टेक्स, दुसरा आहे ब्रो किंवा सिन्सिपुट, आणि तिसरा आहे फेस. म्हणजे सरळ सरळ जेव्हा बच्चू सिफॅलिक असेल, सिफॅलिक म्हणजे का, हेड खाली, पाय वर. तर या कंडिशन मध्ये हेड आहे म्हणजे फक्त हेडच येऊ शकते का, नाही, चेहराही येऊ शकते बाहेर, किंवा टॉप ऑफ हेड पोर्शन वर्टेक्स येऊ शकते, किंवा मागचा ऑसिपुट सुद्धा येऊ शकते, ठीक आहे. ब्रो किंवा सिन्सिपुटी येऊ शकते, ठीक आहे. तर त्या हेडचे कुठला पार्ट जो आहे तो येऊ शकते, दॅट इज युअर सिफॅलिक प्रेझेंटेशनचे, फिटल हेडचे वेगळे वेगळे 3 पार्ट. तर त्या 3 पार्ट मध्ये एक पाहायचा आहे, सगळ्यात पहिला जो आहे तो आहे तुमचा वर्टेक्स. तर सिफॅलिक प्रेझेंटेशन असलं तर कुठला प्रेझेंटिंग पार्ट बाहेर येऊन राहिला किंवा एंगेज होऊन राहिला, ठीक आहे. तर सिफॅलिक प्रेझेंटेशन आहे, तर त्यामध्ये वर्टेक्स कोणता भाग आहे माहिती आहे का, इट इज बिटवीन द, अभि आता ते वापस येईन का रे ड्रॉ केलेलं, हा, वर्टेक्स प्रेझेंटेशन म्हणजे सिम्पली, ते समजलं ना सिफॅलिक की, ठीक आहे. वर्टेक्स प्रेझेंटेशन म्हणजे 2 फॉन्टॅनल्सच्या मधातला जो भाग आहे, कुठला 2, अँटेरियर फॉन्टॅनल आणि पोस्टेरियर फॉन्टॅनलच्या मधातला जो भाग येत आहे त्याला का म्हणता तुम्ही, वर्टेक्स. त्याला का म्हणता, वर्टेक्स. क्लिअर झालं. म्हणजे हा झाला अँटेरियर फॉन्टॅनल, इकडे संपला होता, इकडून सजायटल चालू झाला होता. तर या पॉइंट पासून ते इकडे का होता, लॅम्बडॉइड सुचर किंवा पोस्टेरियर सुचर फॉन्टॅनल, बरोबर. तर यांच्या मधातली ही जे गॅप आहे, जर हा पार्ट बाहेर येत आहे, एंगेजिंग पार्ट, ठीक आहे, किंवा हा जर प्रेझेंट होत आहे टॉप ऑफ द पार्ट, हेड, तर याला का म्हणता तुम्ही, वर्टेक्स. प्रत्येकाला समजलं का, 3 गोष्टी पाहून राहिलो. हेड मधले 3 टोकरे पाहायचे, एक पाहिला आपण वर्टेक्स. वर्टेक्स म्हणजे सिम्पली गॅप बिटवीन किंवा डिस्टन्स बिटवीन अँटेरियर फॉन्टॅनल आणि पोस्टेरियर फॉन्टॅनल. तर हा जर भाग असेल
याला म्हणता तुम्ही वर्टेक्स. दुसरा जो आहे तो आहे तुमचा सिन्सिप्यूट किंवा ब्रो प्रेझेंटेशन. सिन्सिप्यूट किंवा ब्रो म्हणजे का, सिन्सिप्यूट म्हणजे माथा किंवा ब्रो हा जर भाग आहे तर हा भाग कोणाच्या मधात आहे, इट इज बिटवीन अँटेरियर फॉन्टेनल, इथं अँटेरियर फॉन्टेनल असेल पासून तर ग्लॅबेला पर्यंत. ग्लॅबेला म्हणजे हे डोळ्याचा कोणता इथपर्यंत. ठीक आहे, म्हणजे ब्रो किंवा सिन्सिप्यूट काय झालं, ब्रो किंवा सिन्सिप्यूट हे झालं जिथून अँटेरियर फॉन्टेनल पासून तर डोळ्याच्या मध्यभागी, दॅट इज ग्लॅबेला. तर हा जो भाग आहे ठीक आहे, ते याला काय म्हणता तुम्ही ब्रो प्रेझेंटेशन किंवा सिन्सिप्यूट प्रेझेंटेशन. क्लिअर झालं. बरं, मग हा जो भाग आहे तर मी दोनच हे पॉइंट सांगितले, रेफरन्स पॉइंट सांगितले, तर ही एवढीच लाईन राहणार आहे का, नाही. पहा, अँटेरियर फॉन्टेनल पासून ते इकडचे कोरोनल सुचरचा भाग, अँटेरियर फॉन्टेनल पासून तर हे एवढा सुचरचा भाग कोरोनलचा, आणि इकडचा कोरोनलचा सुचरचा भाग, आणि ग्लॅबेला पासून तर हे ग्लॅबेला डोळ्याच्या मधातला तर पूर्ण हे सुप्रा ऑर्बिटल रिजेस म्हणते. हे जे आहे भोया याला काय म्हणते, सुप्रा ऑर्बिटल रिजेस. तर हा टोटल जो भाग आहे ग्लॅबेला पासून म्हणजे सुप्रा ऑर्बिटल रिजेस आणि हे ग्लॅबेला म्हणजे एवढा पार्ट झाला सर, बरोबर. आणि इथून अँटेरियर फॉन्टेनल पासून तर हा कोरोनल सुचर बी घेण्यात घ्यायला लागेल. तर हा जो पार्ट आहे टोटल जो पार्ट आहे त्याला म्हणा तुम्ही ब्रो प्रेझेंटेशन किंवा सिन्सिप्यूट प्रेझेंटेशन. तिसरा जो पार्ट आहे, तिसरा पार्ट मध्ये तो आहे तुमचा फेस प्रेझेंटेशन. बरं, हे पाहून घ्या की सगळ्यात स्मॉलेस्ट जो पार्ट आहे पूर्ण तिन्ही मधून तो फेस आहे. फेस इज द स्मॉलेस्ट पार्ट ऑफ फिटल स्कल. त्याच्यात लिहिलं नसेल तर करून घ्या, तुमच्या याच्यात नाही लिहिलंय. फेस इज द स्मॉलेस्ट म्हणजे तिघामधून सगळ्यात छोटा कोणता पार्ट आहे तो आहे फेस. ठीक आहे, समजलं. बरं, आता फेस कुठून कुठपर्यंत आहे, तर संपला कुठे होता ब्रो, ग्लॅबेला किंवा हे सुप्रा हे रिच, हे जी लाईन आहे इथे ब्रो संपला. तर ग्लॅबेला पासून किंवा रूफ ऑफ द नोज पासून, टॉप पोर्शन ऑफ द नोज पासून इथून तर हे चीन किंवा या चीनला मेंटम सुद्धा म्हणतात. याला काय म्हणता तुम्ही, मेंटम म्हणतात. तर फेस कुठून कुठपर्यंत आहे, फेस आहे ग्लॅबेला पासून किंवा टॉप ऑफ द नोज किंवा रूफ ऑफ द नोज तर या पॉइंट पासून तर चीन पर्यंत किंवा मेंटम म्हणतात. तर चीन किंवा मेंटम पासून तर ग्लॅबेला पर्यंत हा जो पार्ट आहे याला का म्हणता, फेस म्हणता. समजले फिटल स्कलचे पार्ट. फिटल स्कलचे पार्ट म्हणण्यापेक्षा प्रेझेंटिंग पार्ट राहील इन केस ऑफ सिफॅलिक प्रेझेंटेशन. ठीक आहे, एकदा सांगू सरळ सरळ. वर्टेक्स म्हणजे, बरं एक गोष्ट सांगतो माहित कसं पडेल पहा, की मनाचा का उद्देश आहे की जेव्हा हे वेगळे वेगळे पार्ट्स राहते ना, वर्टेक्स असेल तर त्याचा डायमीटर जो फसेल इनलेट मध्ये, ठीक आहे, एंगेजिंग डायमीटर तो वेगळा राहील, म्हणून हे अभ्यास करायला लागते. ठीक आहे, आणि तुम्ही करायला नाही पाहत. तर वर्टेक्स जो आहे तर वर्टेक्स असेल तर वर्टेक्स म्हणजे सिम्पली लिडिंग पॉइंट जो आहे. तर जेव्हा तो बच्चू बाहेर येईल तर आपण पीव्ही करतो ऍट द टाइम ऑफ लेबर. ठीक आहे, फर्स्ट स्टेज झाला तर त्यावेळेस सर्विक्स पूर्ण डायलेटेड आहे आणि पीव्ही केल्यानंतर फील जो पार्ट होत आहे मला तर त्याला म्हटलं लिडिंग पॉइंट. आणि तो लिडिंग पॉइंट जेव्हा फील करत आहे, परवजनल एक्झामिनेशन पीव्ही करत आहे आणि पीव्ही करताना सरळ सरळ जर मला टॉप ऑफ हेड पोर्शन आला तर ते काय समजवतो मी, हा वर्टेक्स आहे, बरोबर आहे, लिडिंग पॉइंट. आणि त्याच प्रकारे हे आलं फ्रंटल एमिनेन्स वगैरे आलं तर काय झालं, ब्रो प्रेझेंटेशन झालं. फेस समजून जाईल. आणि ब्रो प्रेझेंटेशन आपण सगळ्यात महत्वाचं पाहू की जेव्हा बेबी हा ब्रो प्रेझेंटेशन मध्ये राहील, ठीक आहे, तर त्यावेळेस त्याचा एंगेजिंग डायमीटर म्हणजे फसणारा ब्रो, आता वर्टेक्स असेल तर एंगेजिंग डायमीटर हा ऑसिप्यूट पासून तर हा अँटेरियर फॉन्टेनल पर्यंत राहील, पाहू आपण डायमीटर मध्ये. ठीक आहे, तर हा एंगेजिंग डायमीटर फसला, हा डायमीटर फसला बा. ब्रो राहील तर मेंटो वर्टिकल डायमीटर फसते. तर ब्रो प्रेझेंटेशन मध्ये नॉर्मल डिलिव्हरी पॉसिबल नाहीये, कारण मेंटो वर्टिकल डायमीटर आपण पाहू तो लार्जेस्ट डायमीटर आहे फिटल स्कलचा 14 सेंटीमीटर. आणि सर्विक्सचे डायलेशन ओपन किती सेंटीमीटर होऊन राहिला, 10 सेंटीमीटर. म्हणून त्या कंडिशन मध्ये जर ब्रो प्रेझेंटेशन असेल तर त्या कंडिशन मध्ये सिझेरियन सेक्शन शुड बी परफॉर्म. नॉर्मल डिलिव्हरी ही पॉसिबल नाहीये. काऊन नाहीये, कारण ब्रो प्रेझेंटेशन आहे. बरं, ब्रो मध्ये काऊन नाहीये, अरे ब्रो असेल
तर राजा ब्रो असेल तर काय होते, सगळ्यात मोठा लॉंगेस्ट डायमीटर, लार्जेस्ट डायमीटर आहे तो जाऊन एंगेज होते आणि तो 14 सेंटीमीटरचा आहे. आणि सर्व्हिक्स हे डायलेटेडची म्हणजे दरवाजा किती सेंटीमीटरचा आहे, 10 सेंटीमीटरचा. मोल्डिंग सांगितलं तर मोल्डिंग होऊन किती होणार आहे, अर्धा सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर, बरोबर. तर तो तेवढा मोठा डायमीटर तिथून इनलेट मधून आउटलेट मधून पास नाही होऊ शकत, म्हणून त्या ठिकाणी काय करावं लागेल, त्या ठिकाणी सिझेरियन सेक्शन परफॉर्म करू लागेल. तर महत्वाचं म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी बरं हे पार्टच नाही विचारत, तुम्हाला काय विचारेल की जर हा पार्ट लिडिंग पॉइंट आहे, वर्टेक्स जर लिडिंग पॉइंट आहे, तर त्याच्यात वर्टेक्स असेल तर एंगेजिंग डायमीटर कुठला राहते, समजले का. ते डायमीटर पाहू आपण तर समजेल, डोक्याला ताण जास्त नका देऊ, ठीक आहे. तर वर्टेक्स असलं मनाचं समजा की जर विचारत आहे की वर्टेक्स आहे, वर्टेक्स आहे म्हणजे कुठला भाग फसला, दॅट इज युअर एंगेजिंग डायमीटर. ब्रो आहे तर तो समजला पाहिजे, ब्रो प्रेझेंटेशन मध्ये हो हेच माथा येऊन राहिला बाहेर, पण त्यावेळेस त्याचा डायमीटर कोणता फसला, माथा म्हणजे एवढंच फसलं का, हे पूरा फसणार ना, तो ये इसमें से कौन सा नेमका फसला, ठीक आहे. तर जो फसला तो फसला, पण लार्जेस्ट डायमीटर कोणता आहे, 14 सेंटीमीटर वर्टिकल येते. तर इन दॅट केस, त्या केसमध्ये सरळ सरळ तुमचा नॉर्मल डिलिव्हरी इज नॉट पॉसिबल. क्लिअर झालं. तर ते सुद्धा पाहायचं एंगेजिंग डायमीटर काय राहील म्हणून. रिजन समजले, ठीक आहे. आता आहे तुमचा सिफॅलिक प्रेझेंटेशन. ठीक आहे, सिफॅलिक समजलं, उलट पकडलं होतं, ठीक आहे. आता नेमकं समजणार कसं की हा वर्टेक्स आहे की ब्रो आहे, ठीक आहे, किंवा प्रेझेंटिंग पार्ट जो आहे तो कशा रीतीने लिडिंग पॉइंट समजणार आहे. पहा, जर बेबीचा फेस आहे, सिन्सिपुट आहे किंवा ब्रो आहे, आणि हे काय वर्टेक्स पार्ट आहे. जर बेबीचा नॉर्मल जे ऍटिट्यूड ऑफ फिटस असते, तर बेबीचा हेड जे आहे किंवा हा जो पार्ट आहे तो फुल्ली फ्लेक्स्ड असते. फुल्ली फ्लेक्स्ड म्हणजे फ्लेक्शन म्हणजे जवळ, एक्सटेन्शन म्हणजे दूर, ठीक आहे. तर बेबीचा जो प्रेझेंटिंग पार्ट आहे किंवा हेड जो पोर्शन आहे हा कसा असते, फेस हा टोटली फुल्ली फ्लेक्स्ड असते. जर हा नॉर्मल ऍटिट्यूड, युनिव्हर्सल ऍटिट्यूड, एक क्वेश्चन आहे की युनिव्हर्सल ऍटिट्यूड का राहते फिटसचा, तर इट इज फुल्ली फ्लेक्स्ड. तर सिफॅलिक प्रेझेंटेशन मध्ये आपल्याला ओळखायचं आहे की लिडिंग पॉइंट किंवा प्रेझेंटिंग पार्ट कुठला आहे. प्रेझेंटेशन म्हणजे सिफॅलिक आणि प्रेझेंटिंग पार्ट म्हणजे ते वर्टेक्स आहे, ब्रो आहे की फेस आहे, तर ते आता ओळखायचं आहे. जर बच्चूचा हेड जो पोर्शन आहे, ठीक आहे, हा हेड जर फुल्ली फ्लेक्स्ड असेल आणि हा जो चीन आहे किंवा मेंटम आहे, फुल्ली फ्लेक्स म्हणजे काय होणार आहे, हा चीन किंवा मेंटम हा चेस्टला टच करत असेल तरच म्हटलं मी त्याला फुल्ली फ्लेक्स. तर जेव्हाही बच्चूचा हेड जो असेल हा किंवा चीन जो आहे हा फुल्ली फ्लेक्स्ड आणि हा चीन जेव्हा चेस्टला टच करते त्या कंडिशनला मी काय म्हणतो, हे हेड जो हा जो आहे पार्ट हा फुल्ली फ्लेक्स्ड आहे. तर जेव्हाही फुल्ली फ्लेक्शन असते तर तेव्हा प्रेझेंटिंग पार्ट कुठला असते, वर्टेक्स असते, कारण सरळ सरळ फेस, माथा, ऑसिपुट. माझी जर मान टोटली चीन इथे चिपकली तर हे काय समोर येणार आहे, वर्टेक्स येऊन राहिलं तुमच्या. आता समजा जर डिफ्लेक्स आहे, डिफ्लेक्स म्हणजे हे फुल्ली फ्लेक्स्ड होती, आता हे डिफ्लेक्स झाली किंवा सरळ सरळ पार्शली फ्लेक्स झाली. फ्लेक्स आहे पण पार्शली आहे. तर पार्शली फ्लेक्स्ड असेल तर प्रेझेंटिंग पार्ट जो आहे वर्टेक्सच येते किंवा थोड्याफार प्रमाणात सिन्सिपुट किंवा मिलिटरी प्रेझेंटेशन म्हणतो आपण. मिलिटरी म्हणजे का, सरळ मिलिटरी नाव आहे, ठीक आहे. की जर बेबीचा हेड जे आहे हे पार्शली फ्लेक्स्ड आहे, पार्शली, हे फुल्ली झालं, पार्शली आहे म्हणजे सरळ झालं, तर सरळ कोण असते, मिलिटरी वाले, तर म्हणून त्याला काय म्हणता, मिलिटरी प्रेझेंटेशन, ठीक आहे. आणि त्यावेळेस प्रेझेंटिंग पार्ट काय वर्टेक्सच राहील, वर्टेक्सच राहील किंवा काही कंडिशन मध्ये सिन्सिपुट सुद्धा राहील. क्लिअर झालं, ठीक आहे. आता तिसरी गोष्ट, जर बेबीचा आता सरळ झाला मान, ठीक आहे. आता हे जर हेड आहे त्या बच्चूचा ते जर पार्टली एक्सटेंडेड आहे, पार्शली एक्सटेंडेड आहे, हे एक्सटेन्शन चालू झालं पण पार्शली एक्सटेंडेड झालं, तर आता कोणता पार्ट येणार आहे बाहेर, ब्रो, ठीक आहे. एवढं झालं तर काय येणार आहे बाहेर, ब्रो येणार आहे. समजले. ब्रो म्हणजे कोणता पार्ट, बिटवीन अँटेरियर फॉन्टेनल पासून तर ग्लॅबेला पर्यंत. तर हा जो आहे सिन्सिपुट भाग, ब्रोलाच सिन्सिपुट सुद्धा म्हणतो, हा ब्रोलाच सिन्सिपुट सुद्धा म्हणतो. तर हा जो पार्ट आहे तो कुठला भाग येईल, जेव्हा नेक जे आहे बच्चूची ते जर पार्शियली एक्सटेंडेड असते तर प्रेझेंटिंग पार्ट बिकम्स ब्रो. क्लिअर झालं. आणि त्याच बच्चूची नेक जे आहे
ते जर फुल्ली एक्सटेंडेड असेल, फुल्ली एक्सटेंडेड झाली तर आता काय येणार आहे? किती जणांना नाही समजलं एक वेळा सांगा बिंदास. ठीक आहे, तरी पैसे देता तुम्ही, शिकवणं काम आहे. पहा, ठीक आहे, चल आपण पाहिलं वर्टेक्स, त्याच्यानंतर सिन्सिपुट किंवा मिलिटरी प्रेझेंटेशन, वर्टेक्स, मिलिटरी, ब्रो, फेस. पहा, हे नेक आहे. ठीक आहे, आता हा नेक जे आहे त्या बच्चूची, ते जर चेस्टला टच झाली, काय हे नेक नाही, हे काय झालं मेंटम, हे चीन जर चेस्टला टच झाली म्हणजे पूर्ण फ्लेक्स झाला बच्चू. पूर्ण फ्लेक्स झाला तर काय दिसून राहिलं? वर्टेक्स. वर्टेक्स म्हणजे काय? अँटेरियर फॉन्टेनल आणि पोस्टेरियर फॉन्टेनल मधातली गॅप, लीडिंग पॉइंट वर्टेक्स, टॉप ऑफ हेड पोर्शन. ठीक आहे, आता काय झालं? थोडीशी पार्शियली एक्सटेंडेड केली, ठीक आहे, किंवा डिफ्लेक्स केली, तर या कंडिशन मध्ये वर्टेक्स लागू शकते. जेव्हा पीव्ही करेल तेव्हा टॉप ऑफ हेड पोर्शन, तर पीव्ही करेल तर या केस मध्ये सुद्धा वर्टेक्स लागू शकते, किंवा काही केस मध्ये तुम्हाला थोडाफार पोर्शन सिन्सिपुटचा लागू शकते. तर हे जे प्रेझेंटेशन आहे, जेव्हा पार्शियली एक्सटेंडेड राहते नेक, जेव्हा पार्शियली एक्सटेंडेड राहते, एक्सटेंडेड नाही रे, पार्शियली फ्लेक्स राहते, तर त्या केसमध्ये काय होणार आहे? मिलिटरी प्रेझेंटेशन राहील सर. ठीक आहे, आणि प्रेझेंटिंग पार्ट आयदर इट कॅन बी वर्टेक्स और इट कॅन बी सम पार्ट ऑफ सिन्सिपुट. क्लिअर झालं? त्याच्यानंतर आता हा सरळ झाला बच्चू, पार्शियली फ्लेक्स झाला. आता काय करा? त्याला पार्शियली एक्सटेंड करा. आता पार्शियली एक्सटेंड केला आपण, तर काय आला? ब्रो आला प्रेझेंटिंग पार्ट. समजत आहे? ठीक आहे, आता ब्रो आला. ब्रो म्हणजे अँटेरियर आणि फॉन्टेनल आणि ग्लॅबेलियाच्या मधातली गॅप. ठीक आहे, तर ब्रो आला. आता जर हाच टोटली एक्सटेंडेड केली आपण त्याची नेक, जर तिथे सिफेलिक आहे, हेडच आहे, पण त्या बच्चूची नेक का झाली? फुल्ली एक्सटेंडेड झाली, मागे गेली पूर्ण. तर आता कुठला पार्ट येणार आहे? फेस येणार आहे. फेस म्हणजे काय? स्मॉलेस्ट पार्ट ऑफ फिटल स्कल. डायमीटर की नाही, स्मॉलेस्ट पार्ट ऑफ, म्हणजे वर्टेक्स, ब्रो, ते या सगळ्यांमधून सगळ्यात छोटा कोणता पार्ट आहे बिचाराचा? फेस आहे. तर फेस म्हणजे का? मेंटम पासून तर ग्लॅबेला पर्यंत. ठीक आहे, तर फेस केव्हा दिसते? फुल्ली एक्सटेंडेड. समजलं आता? ठीक आहे, चलो, फुल्ली एक्सटेंडेड असेल तर फेस दिसते सर. आता आहे तुमचे डायमीटर्स ऑफ ऑसिपुट, सगळ्यात महत्वाचा पॉइंट, की आता आहे तुमचे काय? डायमीटर्स, डायमीटर्स ऑफ फिटल स्कल. तर सगळ्यात पहिला जो आहे, टोटल जे डायमीटर्स आहे फिटल स्कल मध्ये, टोटल डायमीटर्स किती आहे? 10 डायमीटर्स आहे. त्याच्यातून 6 जे डायमीटर्स आहे हे अँटेरियो पोस्टेरियर डायमीटर आहे, आणि 4 जे डायमीटर आहे ते आहे ट्रान्सवर्स. सरळ सरळ अँटेरियो पोस्टेरियर म्हणून म्हणजे काय? की हा पॉइंट पासून मागचा पॉइंट, हा झाला समोरचा आणि हा झाला मागचा. तर हे जी लाईन आहे समोरून मागे जाणारी, असे डायमीटर मोजतो आपण, तर असे 6 डायमीटर मोजायचे, जे सरळ मोजणार, दॅट इज युअर अँटेरियो पोस्टेरियर डायमीटर. आणि ट्रान्सवर्स म्हणजे जे तुम्ही आडवे मोजाल फक्त, तर दॅट इज युअर ट्रान्सवर्स डायमीटर. तर ट्रान्सफर डायमीटर कुठून कुठं राहू शकते? टेम्पोरलच आहे साईडनं, तर टेम्पोरल आहे. म्हणजे तुम्ही आडवे मोजत आहे का? फेसचे वगैरे थोडी मोजाल, फेसचे नाही मोजाल. काय मोजाल? हे तुम्ही परायटलचे मोजाल, टेम्पोरलचे मोजाल, ठीक आहे, परायटल एमिनन्स वगैरे, तर त्या पार्टचे मोजाल. आणि तुम्ही जेव्हा अँटेरियर पोस्टेरियर मोजता तर तुम्ही मेंटम पासून मोजाल, जर सरळ मोजायचे असेल तर मेंटम पासून मोजाल, किंवा तुम्ही ऑसिपिट पासून मोजाल, रेफरन्स पॉइंट. ठीक आहे, तर तेही जे तुम्ही डायमीटर्स जे तुम्ही हे कराल, मेजर कराल, ते डिपेंड करते ऑन द प्रेझेंटिंग पार्ट. कुठला वर्टेक्स आहे का? तर वर्टेक्स मध्ये वेगळा पार्ट तुम्हाला मोजावा लागेल. ऑसिपुट असेल तर वर्टेक्स तो ऑसिपुट एकच आहे, किंवा ब्रो असेल तर वेगळा मोजावा लागेल, आणि फेस असेल तर वेगळा डायमीटर मोजावं लागेल अँटेरियर पोस्टेरियरली. ठीक आहे, तर टोटल जे डायमीटर आहे अँटेरियर पोस्टेरियरचे 6 आहे, आणि ट्रान्सवर्सचे 4 आहे. टोटल डायमीटर आहे तुमचे 10. तर अँटेरियर पोस्टेरियर मध्ये जेही डायमीटर ऑसिपिट पासून मोजतो, एक डायमीटर आहे जे ऑसिपिट पासून मोजता, अँटेरियर पोस्टेरियर पाहता होता 6 आपण, तर मोजणं चालू जर केलं ऑसिपिट पासून, तर हे इथे शब्द लागल ऑसिपिटो. आणि जर फेस कडून मोजत आहोत तर कुठून मोजाल? मेंटम, तर शब्द लागल मेंटम. ठीक आहे, समजलं? तर म्हणजे ऑसिपिटलचे, ऑसिपिटचा झोन आहे त्याचे 3 वेगळे डायमीटर आहे, जे तिथून मोजता तुम्ही, आणि फेस पासून जे मेंटम पासून मोजता त्याचे 3 आहे, तर असे झाले टोटल 6. समजले? म्हणजे आपण आता का पाहू? ऑसिपिटचे 3. ठीक आहे,
तर ऑसिपिटचे जे 3 डायमीटर आहे दॅट इज सगळ्यात पहिला दॅट इज युअर सब ऑसिपिटो ब्रेगमॅटिक. सब ऑसिपिटो म्हणजे ऑसिपिटो समजते. आता सब म्हणजे कुठे गेला? खाली. तर ऑसिपिटच्या थोडा खाली. आणि ब्रेगमा काय आहे तुमचा? अँटेरियर फोंटॅनल. तर ऑसिपिटच्या थोड्या खालीपासून अँटेरियर फोंटॅनल पर्यंत त्याला काय म्हणता तुम्ही? सब ऑसिपिटो ब्रेगमॅटिक. ठीक आहे. आणि तो जो सब ऑसिपिटो ब्रेगमॅटिक आहे तो आहे तुमचा 9.5 सेंटीमीटर. पा कुठून? हा ऑसिपिट कोणता? पोस्टेरियर जो फॉन्टॅनल होता त्याच्या खाली काय झाला? ऑसिपिट. तर ऑसिपिटच्या थोडा खालीपासून सब ऑसिपिटो म्हणू. तर या ऑसिपिट पासून त्याच्या खालीपासून सब ऑसिपिटो म्हटलं तर ऑसिपिटच्या थोड्या खालीपासून तर अँटेरियर फॉन्टॅनल पर्यंत. तर हा जो डायमीटर आहे याला म्हटलं सब ऑसिपिटो ब्रेगमॅटिक. सब ऑसिपिटो ब्रेगमॅटिक याचा डायमीटर किती होता सर? 9.5 सेंटीमीटर. आता आपण मागूनच मोजत आहोत ऑसिपिट पासून. तर दुसरा जो डायमीटर आहे दॅट इज युअर सब ऑसिपिटो फ्रंटल डायमीटर. सब ऑसिपिटो फ्रंटल म्हणजे कुठपर्यंत या लागल? फ्रंटल बोन पर्यंत. बरोबर. तर सब ऑसिपिटो म्हणजे कुठून? ऑसिपिटच्या थोडं खाली. तर त्यापासून तर तुम्ही जो फ्रंटल बोन आहे त्याच्या मिड पॉइंट पर्यंत. इथे काय होतं? फ्रंटल बोनच्या मधात कुठला सुचर होता? फ्रंटल किंवा सुचर किंवा मेटाफिक सुचर. तर या दोघांच्या मधात या इथे हा फ्रंटल बोन आहे त्याच्या मिड पॉइंट पर्यंत मोजता. तर टोटल ऑसिपिट पासून सर तर ऑसिपिटच्या खालून पासून तर या फ्रंटलच्या मधातल्या पॉइंट पर्यंत मिड पॉइंट पर्यंत. तर त्याला म्हणतात सब ऑसिपिटो फ्रंटल. त्याचा जो डायमीटर आहे दॅट इज युअर 10 सेंटीमीटर. ठीक आहे. पाठ करून देईन, लोड नका घेऊ. त्याच्यानंतर आहे सरळ सरळ तिसरा जो डायमीटर आहे. पाठ आत्ताच करायचा प्रयत्न बिलकुल नका करू, होणार नाही. जेही दिसून राहिले रट्टा बिलकुल होणार नाहीये. हे उडत जाईल, पुरी काहीठ आहे. ठीक आहे. रस्सी सुटून जाईल आणि मागचंही चाललं जाईल. मागचंही शिकलो नाही 1 घंट्यापासून, तेही चाललं जाईल. तुम्ही फक्त काय करा? शब्दावर पहा, शब्द रचना पहा आपली, त्याच्यावर फोकस करा. ठीक आहे. तर ऑसिपिटो फ्रंटल तिसरं काय होतं? ऑसिपिटो फ्रंटल. पण आता सब म्हटलं का? नाही. तर म्हणजे कुठून मोजा? डायरेक्ट ठोका कुठं लागल? ऑसिपिट. तर ऑसिपिट पासून तर पूर्ण फ्रंटल म्हणत आहोत. तर ऑसिपिट पासून तर या फ्रंटलच्या ग्लॅबेलापर्यंत. ठीक आहे. रूफ ऑफ द नोज इथपर्यंत. तर ऑसिपिट पासून तर ग्लॅबेलापर्यंत. म्हणून त्या कंडिशनला काय म्हणतो? त्या जो डायमीटर आहे त्याला म्हणता तुम्ही ऑसिपिटो फ्रंटल डायमीटर. समजले तिन्ही डायमीटर? प्रत्येकाल एकदा पुन्हा. एक होता तुमचा सब ऑसिपिटो ब्रेगमॅटिक. सब ऑसिपिटो म्हणजे ऑसिपिट सब म्हटलं तर खाली. ब्रेगमा म्हणजे ब्रेगमा तर ऑसिपिटच्या खालपासून तर ब्रेगमा पर्यंत. बरं. ते डायमीटर किती आहे? 9.5 सेंटीमीटर. मग त्याच्यानंतर इथून मोजला आणि ब्रेगमा पर्यंतच गेलं. आता आपण थोडं समोर चाललो म्हणून 9.5 पेक्षा थोडासा जास्तच राहील. तर सब ऑसिपिटो पासून तर ब्रेगमाच्या थोडा समोर चाललो मधात फ्रंटलच्या. तर इथे याला काय म्हटलं? सब ऑसिपिटो फ्रंटल. म्हणून याचा किती आला? 10 सेंटीमीटर. तिसरा होता ऑसिपिटो फ्रंटल. डायरेक्ट ऑसिपिटो पासून ऑसिपिट पासून तर फ्रंटल म्हणजे आता त्या मधात पर्यंतच मोजत आहोत का आपण? नाही. आता आपण पूर्ण ग्लॅबेलापर्यंत चाललो म्हणून तो अजून थोडासा मोठा झाला. दॅट इज युअर 11.5 सेंटीमीटर. आणि तोच झाला ऑसिपिटो फ्रंटल डायमीटर. समजले आता 3? तर हे झाले तुम्ही ऑसिपिट पासून जे मोजता 3 दॅट इज युअर ऑसिपिटचे डायमीटर अँटेरियर पोस्टेरियर. आता पुढचे कोणते राहील तुमचे? मेंटम पासूनचे अँटेरियर पोस्टेरियर डायमीटर. वी स्टार्ट फ्रॉम द फेस और चिन. ठीक आहे. हे कुठून चालू होतं? ते ऑसिपिट पासून. आणि आता चालू होत आहे फेस पासून. तर इथे 3 डायमीटर आहे. जसा सब ऑसिपिटो ब्रेगमॅटिक होता तर आपण अँटेरियर पोस्टेरियर पाहून राहिलो. इकडचा रेफरन्स पॉइंट मागचा काय होता? संपणारा ऑसिपिट. इकडचा कोणता आहे? मेंटम किंवा चिन. बरोबर, मेंटम. तर जर आपण ऑसिपिटच्या पहिल्या याच्यात कोणता मोजत होतो? सब ऑसिपिटो ब्रेगमॅटिक. तसाच मेंटमचा सब मेंटो. समजले? मग खोपडी सारखीच राहते ना इकडून तिकडून. बरोबर. तर जर हा भाग त्या बच्चूचा इथपर्यंत अर्धा येत असेल तर इथूनही एवढा भाग अर्धा येणार आहे. तर डायमीटर सेम राहील. ठीक आहे. समजले? सब ऑसिपिटो ब्रेगमॅटिक किती असते? 9.5. मग सब मेंटो ब्रेगमॅटिक किती असते? 9.5. समजला हा डायमीटर? चल पुढचा जो डायमीटर आहे तो आहे तुमचा सब मेंटो वर्टेक्स डायमीटर. सब मेंटो वर्टेक्स म्हणजे मेंटमच्या थोडा खाली. आणि ह्या वर्टेक्स जो आहे ना
वर्टेक्स तर याच्या मिडल पॉइंट पर्यंत. हा झाला तुमचा, हा झाला सबमेंटो वर्टेक्स, मेंटम पासून खालून तर वर्टेक्स पॉइंट पर्यंत टॉप ऑफ हेड पोर्शन. ठीक आहे, हायेस्ट पॉइंट तर नाहीये, मिडल पॉइंटच आहे बहुतेक. ठीक आहे, तर हा किती झाला सबमेंटो पासून तर वर्टेक्स पर्यंत. हा झाला सबमेंटो वर्टेक्स, दॅट इज युअर 11.5 सेंटीमीटर. आता जो लॉंगेस्ट डायमीटर आहे तो मेंटम पासून तर टॉप ऑफ वर्टेक्स पॉइंट, हायेस्ट पॉइंट जो आहे वर्टेक्सचा, तर त्या पॉइंट पर्यंत जे मोजता त्याला म्हणता तुम्ही मेंटो वर्टिकल डायमीटर, दॅट इज बिटवीन 13.5 to 14 सेंटीमीटर, अँड इट इज द डायमीटर विच इज द लॉंगेस्ट डायमीटर ऑफ अँटेरियर पोस्टेरियर और टोटल फिटल स्कल. समजले? कारण 14 सेंटीमीटर दिसलं का कुठं? हा एकच दिसत असेल, बरोबर. पहा, ह्या दोन मध्ये कन्फ्युजन नको होऊ. कोणत्या? मेंटो वर्टेक्स आणि मेंटो वर्ट, सब मेंटो वर्टेक्स आणि मेंटो वर्टेक्स. पहा, असंही जर विचार केला, लॉजिकली जर विचार केला की मास्टर म्हणते सब मेंटोच्या खालून मोजा आणि वर्टेक्स पर्यंत मोजा, तर 11.5 भरते. मग मास्टर अजून थोडस समोर सरकला, इथून तर थोडं, आता हे तर डिस्टन्स जवळ झालं. लॉजिक आहे ना? ठीक आहे, हे डायमीटर असे टेप नाही लावत, हे डायमीटर लावते अंदरून. ठीक आहे, अंदरून जेव्हा मारल तर हा डायरेक्ट जवळ पडत. समजले? डायमीटर असा नाही मोजत, ते असा क्रॉस मोजते, चालली इथून तलवार सिद्धी. समजले? म्हणजे इथून जवळ पडेल ना वर्टेक्स, आणि इथून काय होईल, दूर पडेल. मी 2 सेंटीमीटर अजून पुढे आलो चीनसाठी. समजले? हा लॉजिक मलाच त्रास देत होता. हा यार, मेंटो वर्टिकल 14 म्हणते आणि सब मेंटो त्याच्या खाली आहे, हे तर 16 राहायला पाहिजे. मग पहिलेच झाला होता याच्यात. ठीक आहे, तर मग नंतर समजलं का नाही बा, हे टेप इथून नाही जात, तो टेप असा मधातून जाते. ठीक आहे, तर टेप जेव्हा मधातून जाईल तर हा असा येईल वर्टेक्स पर्यंत, आणि हा टेप जेव्हा असा जाईल हा पुढे आला. ठीक आहे, म्हणून तो लॉंगेस्ट पडते. समजले? मेंटो वर्टिकल, मेंटो वर्टिकल म्हणजे मेंटम पासून तर हायेस्ट पॉइंट ऑफ वर्टेक्स, आणि सब मेंटो म्हणजे मेंटमच्या खालून पासून तर हायेस्ट किंवा मिड पॉइंट ऑफ वर्टेक्स, दॅट इज 11.5 सब मेंटो, आणि मेंटो वर्टेक्स इज 13.5 to 14 सेंटीमीटर. तो अँटेरियर पोस्टेरियर डायमीटर मधून विच इज द लार्जेस्ट लॉंगेस्ट डायमीटर ऑफ फिटल स्कल, मेंटो वर्टिकल, which is the second largest anterior posterior diameter, mento vertex and occipito frontal, both are 11.5 सेंटीमीटर. समजले? पुढचे जे डायमीटर आहे दॅट इज युअर टेम्पोरल सॉरी ट्रान्सवर्स डायमीटर. ट्रान्सवर्स म्हणजे का? आडवे डायमीटर. तर सरळ सरळ जे डायमीटर दोन परायटल एमिनन्स, एमिनन्स म्हणजे सांगतो, हे पहा, हे झाले तुमचे फ्रंटल बोन. फ्रंटल बोन जिथून ऑसिफिकेशन चालू झालं, बनणं चालू झालं ना, त्याला तुम्ही म्हणता ऑसिफिकेशन, म्हणजे तिथून बोनची निर्मिती चालू झाली असेल त्या बाळाची, तर तिथे एक उठाव भाग दिसेल. ठीक आहे, असा वर आलेला भाग, तर त्याला तुम्ही म्हणता एमिनन्स. तर हा झाला तुमचा फ्रंटल एमिनन्स, कारण फ्रंटल हे वेगळे दोन बोन आहे. तर त्याची जे मुख्य भाग असेल जिथून फ्रंटल बोन बनणं चालू झालं, तर तिथे त्याला काय म्हणतात, आता उभरला भाग आहे तो थोडासा वरचढ भाग आहे, तर त्याला काय म्हणतात एमिनन्स. तर हा झाला फ्रंटल एमिनन्स. तसाच परायटल बोन जे बनत असेल, तर परायटल बोन बनताची सुरुवात एका पॉइंट पासून इकडची वेगळी झाली आणि इकडची वेगळी झाली, तर जिथून सुरुवात झाली तर तिथं उभरता भाग असेल, त्याला म्हणता तुम्ही परायटल एमिनन्स. समजलं? तर फ्रंटल एमिनन्स राहते आणि परायटल एमिनन्स राहते. क्लिअर झालं? तर दोन परायटलच्या मधातली जे डिस्टन्स आहे दॅट इज युअर बायपरायटल डायमीटर. दोन परायटलच्या म्हणजे दोन्ही जे एंड झाले तुमचे बायपरायटल इथून चालू झाला ना, ठीक आहे ना, तर कोरोनल जशा दोन कोरोनल आहे ना, हा कोरोनल आहे आणि हा कोरोनल आहे, परायटल इथून आहे. तर दोन परायटलच्या मधातला जे डिस्टन्स आहे दॅट इज युअर बायपरायटल अँड इट इज अबाउट 9.5 सेंटीमीटर. अँड ऑल्सो इट इज द लार्जेस्ट डायमीटर ऑफ ट्रान्सवर्स डायमीटर. म्हणजे ट्रान्सवर्स मधला सगळ्यात मोठा कोणता डायमीटर आहे? बायपरायटल. तो किती आहे? 9.5. किती आहे? 9.5 सेंटीमीटर. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ते आहे सुपर सब परायटल डायमीटर. सुपर सब परायटल म्हणजे का? सिम्पली शिकवत त्याच्यासाठी समजलं पाहिजे. एक्झाम मध्ये कोणता एमिनन्स कुठे आहे ते नाही विचारण, डायमीटरचे आकडे देईल. पण तुम्हाला लॉजिक जर समजलं, काही भुलले तिथे, तर मास्टरने सांगितलं होतं एमिनन्स काय होतं, लॉजिक तुम्ही नावासोबत लावू शकता की बाय परायटल आहे, पाय परायटल मोठा असेल, दोन परायटल, ठीक आहे, अशा नावासोबत तुम्ही लावू शकता लॉजिक. ठीक आहे.
त्याच्यानंतर बायपरायटल झालं. दुसरं काय, सुपर सब परायटल डायमीटर. सुपर सब परायटल म्हणजे का, एक परायटल एमिनन्स पासून दुसरा परायटल, एक परायटल एमिनन्स म्हणजे वरचा भाग हा जिथून बनणं चालू झाला या पॉइंट पासून, तर दुसरा परायटल एमिनन्स आहे त्याच्या खाली थोडा, ठीक आहे, त्याला म्हणता तुम्ही सुपर सब परायटल डायमीटर. सुपर सब परायटल डायमीटर. दोन एमिनन्स आहे ना, दोन परायटल बोन आहे, दोन्ही सुरुवात झाली 2 पॉइंट पासून, ते जिथे सुरुवात झाली त्याला काय म्हटलं, एमिनन्स. तो वरचढ भाग थोडासा टोकर असा त्याला म्हणतं का, एमिनन्स म्हणतात. तर दोन्हीकडे वरचढ भाग असेल तर सुपर सब परायटलला काय म्हटलं, एक कोणता, तो वरचढ भाग इकडचा घेतला आणि इकडे येतपर्यंत हा आला ना, इथे थांबलो नाही, त्याच्या खाली गेलो. म्हणजे लीडिंग पॉइंट, हायेस्ट पॉइंट ऑफ वन साइड परायटल एमिनन्स अँड टू द खालपर्यंत, इंग्लिश मध्ये जे असेल ते, टू द नियरेस्ट पॉइंट और बिलो पॉइंट ऑफ सेकंड परायटल एमिनन्स. ठीक आहे, समजलं. एका पॉइंट पासून एक पकडला इकडला एमिनन्स आणि त्याच्यात दुसराच्या खालपर्यंत, आणि दुसरा कुठून मोजाल, इकडचा परायटल एमिनन्स तर दुसरा आला ना त्याच्या खालपर्यंत. समजले. हे झाला तुमचा सुपर सब परायटल एमिनन्स. तर दॅट इज जवळपास 8.5 सेंटीमीटर. क्लिअर झालं. ठीक आहे. आता तिसरा आहे टेम्पोरल. दोन टेम्पोरलच्या मधातला, टेम्पोरल आहे ना, ठीक आहे, कॉमर्स सूचरने जोडले, तर दोन टेम्पोरल एमिनन्स जे आहे, दोन टेम्पोरल बोन जे आहे त्याच्या मधातला जो आहे, परायटल इथून चालू झाला, टेम्पोरल इथून झाला, आज थोडस अजून हे असेल शॉर्ट, ठीक आहे. तर दोन टेम्पोरलचा जो डायमीटर आहे, मेजरमेंट आहे, ते आहे 8 सेंटीमीटर. ठीक आहे. आणि चौथा जो आहे तो आहे तुमचा ऑसिपुटच्या मागे काय असते म्हटलं, मॅस्टॉइड. तर पोस्टेरियर साइड मध्ये जो दोन मॅस्टॉइड मधातला जो डायमीटर आहे, दॅट इज युअर 7.5 सेंटीमीटर. दॅट इज बायमोसाइड. सो ट्रान्सवर्स मध्ये किंवा पूर्ण फिटल स्केल मध्ये सगळ्यात स्मॉलेस्ट डायमीटर कोणाचा आहे, तर पूर्ण फिटल स्केल मध्ये सगळ्यात स्मॉलेस्ट जो डायमीटर आहे तो आहे तुमचा बाय मॅस्टॉइड डायमीटर. आणि ट्रान्सवर्स डायमीटर मध्ये सगळ्यात मोठा कोणता आहे, बाय परायटल डायमीटर. क्लिअर झालं. आता फक्त आहे ना, हे नावं थोडेसे 2-3दा नावं पहिले पाठ करा. नावं 1-2दा पहा. एक आहे बाय परायटल, म्हणा बाय परायटल, बाय परायटल, बाय परायटल, सब सुपर परायटल, परायटल नंतर सब सुपर परायटल, परायटल नंतर सब सुपर परायटल, बाय टेम्पोरल, बाय टेम्पोरल, बाय परायटल, सुपर सब परायटल, त्याच्यानंतर बाय मॅस्टॉइड, बाय मेस्टॉइड. आता एकदा उत्सव चारही म्हणा. अजून म्हणा. ठीक आहे. चल, याचे नाव, सब ऑसिपिटो ब्रॅग्मॅटिक, सब ऑसिपिटो ब्रॅग्मॅटिक, सब ऑसिपिटो ब्रॅग्मॅटिक, सब ऑसिपिटो फ्रंटल, सब ऑसिपिटो फ्रंटल, सब ऑसिपिटो फ्रंटल, ऑसिपिटो फ्रंटल, ऑसिपिटो फ्रंटल, ऑसिपिटो फ्रंटल, सब ऑसिपिटो ब्रॅग्मॅटिक, सबमेंटो ब्रैग्मैटिक, सबमेंटो ब्रैग्मैटिक, सबमेंटो वर्टेक्स, मेंटो वर्टिकल. एकदा 3-6 नाव घ्या. झालं, पाठ करून देतो ना भाऊ, देतो. ठीक आहे. झाले हे 6 आहे आणि ते 4 नावं थोडेफार लक्षात आले असं. ठीक आहे. एक गोष्ट अजून, सगळ्यात लार्जेस्ट आपण बाहेरच काढला, तो विसरू का, मेंटो वर्टिकल. सगळ्यात लहान बी लक्षात राहते, बायमेस्टॉइड. म्हणजे सगळ्यात मोठा आणि सगळ्यात लहान तर नाव लक्षातच राहील. बायमेस्टॉइड म्हणजे छोटा आणि मेंटो वर्टिकल म्हणजे मोठा. आता उरलेल्या 8च नावं राहिले आपल्याला काढायचे, बरोबर. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, जर लार्जेस्ट विचारला तर तुम्ही नेहमी कशात जाण, अँटेरियो पोस्टेरियर डायमीटर. ते जे 4 होते त्याच्यात जाण का, ट्रान्सवर्स मध्ये. ट्रान्सवर्सचे नाव वेगळे आहे, परायटलशी रिलेटेड,
परायटलचे दोन नावं आहे, परायटल, सुपर सब परायटल, टेम्पोरल आहे आणि मॅस्टॉइड आहे. तर हे नावं कशाचे आहे? ट्रान्सफरचे आहे. तर जर लार्जेस्ट, सेकंड लार्जेस्ट जर म्हटलं तर कशात जाण तुम्ही? अँटेरियो पोस्टेरियर मध्येच ढुंढाल. आणि स्मॉलेस्ट म्हटलं तर कशात जाण तुम्ही? ट्रान्सफर्स मध्ये. हे लॉजिक समजलं? एमसीक्यू याच्यातूनच येईल. 10 नावातून म्हणजे तुम्हाला तिथं ऑप्शन राहील 8 सेंटीमीटर, 8.5 सेंटीमीटर, 9 आहे का 9.5 आहे. तर तुम्हाला भिन्न नाही झाले पाहिजे तिथं, ठीक आहे. तर ते एक्झॅक्ट कोणता कोणता आहे ते समजायला पाहिजे. समजलं एवढं? लार्जेस्ट आणि स्मॉलेस्ट आलं तर ते वेगळंच काढायचं आहे. लार्जेस्ट इज मेंटो वर्टिकल आणि स्मॉलेस्ट इज बाय मॅस्टॉइड डायमीटर. त्याच्यानंतर ट्रान्सवर्स डायमीटर झाले. आता आहे तुमचा निमोनिक. मन आहे का? माधुरी त्याले सोडून पाय. म्हणा माधुरी त्याले, म्हणा. सांग बरं, सोडशील का हो? मागच्या वेळेस नव्हते का रे कोणी इथं? आहे ना? आठवत नाही का काही? म्हणजे निमोनिक फेल असेल मग आठवत नसेल. आठवते थोडंफार? माधुरी त्याले सोडून पाय. सांग बरं, सोडशील का हो? माधुरी त्याले सोडून पाय. सांग बरं, सोडशील का हो? माधुरी इज युअर बायमेस्टॉइड. पा आता समजवतो, ठीक आहे. एम फॉर माधुरी, मॅस्टॉइड, माधुरी. सांग माधुरी त्याले, हे आपण चार जे आहे, माधुरी त्याले सोडून पाय इज युअर ट्रान्सवर्स डायमीटर. हे लक्षात ठेवा. माधुरी त्याले सोडून पाय, आडव्या हातानं ट्रान्सवर्स, ठीक आहे. तर ट्रान्सवर्स, माधुरी त्याले सोडून पाय, दिस आर ऑल युअर ट्रान्सवर्स डायमीटर. तर माधुरीचा एम बाय मॅस्टॉइड, त्यालेचा टी टेम्पोरल, सोडूनचा सुपर सब परायटल, पायचा बाय परायटल. सिक्वेन्सी लावलेला आहे, सिक्वेन्सी लावलेला आहे, ठीक आहे. म्हणजे सगळ्यात छोटा माधुरी 7.5, त्यालेचा टेम्पोरल 8, मग नंतर सोडूनचा सुपर सब परायटल 8.5, पायचा बाय परायटल 9.5, 7.5, 8, 8.5, 9.5 झाले ट्रान्सफर्स डायमीटर. का म्हणा? माधुरी त्याले सोडून पाय, माधुरी त्याले सोडून पाय. तर माधुरी इज युअर बायमेस्टॉइड 7.5 सेंटीमीटर, त्यालेचा टेम्पोरल दॅट इज 8 सेंटीमीटर, सोडूनचा सुपर सब परायटल, ठीक आहे, 8.5 सेंटीमीटर, आणि पायचा बाय परायटल डायमीटर दॅट इज युअर 9.5 सेंटीमीटर. आता विसरान का? नाव झाले लक्षात? माधुरी त्याले सोडून पाय, बायमेस्टॉइड, बाय टेम्पोरल, सुपर सब परायटल, बाय परायटल, 7.5, 8, 8.5, 9.5. समजले? हे निमोनिक आपलाच आहे, होम जनरेटेड, कुठं भेटणार नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर आता आहे तुमचे अँटेरियो पोस्टेरियर डायमीटर, ठीक आहे. तर अँटेरियो पोस्टेरियर डायमीटर मध्ये सांग बरं एस बी, सब ऑसिपिटो ब्रेगमॅटिक, सब ऑसिपिटो ब्रेगमॅटिक, आणि इट इज जिथं 9.5 संपला तिथूनच चालू झाला. सांग बरं, तर किती आहे? 9.5, ठीक आहे, 9.5. हे जे 3 डायमीटर हे आहे तुमचे ऑसिपिटचे. सांग बरं, सांगशील का ओ? तर हे जे 3 आहे हे कशाचे आहे? ऑसिपिटचे. तुम्हाला जे आहे 3 मेंटमचे लिहायला लागेल. तुम्हाला पहा, रट्टा मारत असतं, हे 2 मिनिटात सॉल्व्ह होते जर आला क्वेश्चन तर. 20-30 सेकंद यावर लागणार नाही, कारण माधुरी त्याला सोडून पाय हे वेगळंच निघून जाईल. तुम्हाला जर विचारलं तर हे नावं नाहीच आहे, मग तुम्हाला 6 मधूनच सोडायचं आहे, त्याच्यातूनही 3च पाहिजे. सांग बरं, सांगशील का? ठीक आहे, तर 3 ऑलरेडी दिले आहे. आता तुम्हाला कोणते धुंडाचे? मेंटमचे. मेंटमचे तुम्हाला एक डायरेक्टली रट्टाच माहित आहे, मेंटो वर्टिकल इज 14 सेंटीमीटर, बरोबर. त्याच्यानंतर सब ऑसिपिटो ब्रेगमॅटिक आहे, तर तुम्हाला अपोजिट माहित होतं की सब ऑसिपिटो ब्रेगमॅटिक म्हणजे ऑसिपिटच्या खालपासून तर ब्रेगमॅटिक पर्यंत. मग तसाच जेव्हा अँटेरियो पोस्टेरियर फेसचा मोजता तर सब मेंटो पासून ब्रेगमॅटिक, सब मेंटो पासून ब्रेगमॅटिक, दॅट इज वॉज ऑल्सो. तर का लिहा मेंटमचे? सब मेंटो, सॉरी, सब मेंटो ब्रेगमॅटिक आहे ना तो. सब मेंटो ब्रेगमॅटिक, and it is also
9.5 सेंटीमीटर. क्लिअर झालं. ठीक आहे. आता सब ऑसिफिटो फ्रंटल आहे, तो किती आहे? 10 सेंटीमीटर. 9.5 नंतर काय ते 10 सेंटीमीटर. तो कोणता आहे? सब ऑसिपिटो फ्रंटल, म्हणजे मागचा. सब ऑसिपिटो फ्रंटल म्हणजे काय? ऑसिपिटच्या खालून आणि फ्रंटल बोनच्या मधातला पॉइंट. तर तो किती होता? 10 सेंटीमीटर. आणि तिसरा जो होता तो होता ऑसिपिटो फ्रंटल. तो कुठून होता? ऑसिपिट पासून तर ग्लॅबेला पर्यंत. आणि तो किती होता? 11.5. तर जिथं 11.5 तिकडे येते ते 1 मिनिटचा इकडे टाकून द्या 11.5 मध्ये. तर तो 11.5 मध्ये कोणता उरला? 11.5 मध्ये जो उरला तुमचा सब मेंटो वर्टेक्स, and it is also 11.5 सेंटीमीटर. झाले तुमचे पाठ. 2-3 मिनिटं घेऊ आणि होऊन जाईल तुमचे. पा जमलं का? समजलं? टोटल जे डायमीटर होते, ठीक आहे, 10 होते. माधुरी त्याले सोडून पाय. माधुरीचा होता बायमॅस्टॉइड, त्यालेचा होता बायटेम्पोरल, सोडूनचा होता सब सुपर सब परायटल, ठीक आहे, आणि पायचा होता बाय परायटल. ठीक आहे. 7.5 माधुरीचा, 8 कोणाचा? त्यालेचा. त्याच्यानंतर सोडूनचा 8.5 आणि पायचा 9.5. आता जिथे 9.5 संपला तिथूनच 9.5 चालू करायचं आहे. तर सांग बरं म्हणजे अँटेरियर पोस्टेरियर. सांग आलं आणि बरं आलं म्हणजे ब्रेग्मॅटिक आहे आणि सब आहे. तर सब ऑसिपिटो ब्रेग्मॅटिक पकडा किंवा सबमेंटो ब्रेग्मॅटिक पकडा. तर इकडे जे 3 टाकले तर त्याच्यानंतर हे 3 टाकायचे आहे. 2च टाकायचे ऍक्च्युअली. इकडे वर्टेक्स तर वेगळाच निघते मेंटो वर्टिकल. ठीक आहे. तर सब ऑसिपिटो ब्रेग्मॅटिक आहे. तो किती आहे? 9.5 सेंटीमीटर. कारण हा 9.5 इथे संपला. ठीक आहे. हे कोणते आहे? 3. These are your anterior posterior diameter. टोटल किती आहे? 6. ठीक आहे. माधुरीचा होता 7.5. हे झालं. सांग बरंचा सब ऑसिपिटो ब्रेग्मॅटिक. 9.5 नंतर तुम्हाला जायचं आहे डायरेक्ट 10 वर. तर सांग बरं, सांगशील म्हणजे एस आला पुन्हा. सांगशील नाही, सांग बरं सोडशील. तर सोडशीलचा एसओ आला सब ऑसिपिटो फ्रंटल. ओचा का ओचा काय? ऑसिपिटो फ्रंटल. आणि तो किती आहे? 11.5. 9.5 10 11.5. त्याच प्रकारे इकडे मेंटमचे मेंटमचे म्हणजे सरळ फेस किंवा 3चे. तर जिथे 9.5 आला त्याच बाजूत का टाकायचं आहे आपल्याला? सबमेंटो. जिथे सब ऑसिपिटो ब्रेग्मॅटिक होता तिथे बाजूत का टाकायचा आहे? सबमेंटो ब्रेग्मॅटिक. आणि ऑसिपिटो फ्रंटल इकडे सोडून द्या किंवा या 10 समोर गॅप भरून द्या मेंटो वर्टिकलची. ठीक आहे. पण लक्षात काय ठेवायचं आहे? जिथं 11.5 आहे तिथे एक जागा भरायची आहे. 10 मध्ये 14 भरायचे आहे, नाहीतर तो खाली जागा ठेवून द्या. आणि 11.5 मध्ये काय करायचं आहे? सबमेंटो वर्टेक्स. समजले? दॅट इज युअर 11.5 सेंटीमीटर. क्लिअर आहे? ऑसिपिटो फ्रंटल किती आहे? टेन्शन नाही घ्यायचं एकदम. हा जाऊ द्या, चेहऱ्यावरून समजते एकदम बाहेर. ठीक आहे. सब का विचारलं मी? सब ऑसिपिटो फ्रंटल. हा सब ऑसिपिटो फ्रंटल. सब ऑसिपिटो हा 11.5. सब ऑसिपिटो फ्रंटल. हा सब ऑसिपिटो फ्रंटल. अरे म्हणतो 9.5. सांग बरं, सांगशील का? 9.5 10 11.5. सब ऑसिपिटो फ्रंटल रे भाई. सब ऑसिपिटो ब्रेग्मॅटिक सांग. हा 9.5. सबमेंटो वर्टेक्स मॅडम. सबमेंटो ब्रेग्मॅटिक. सबमेंटो ब्रेग्मॅटिक. हो ना. बरं. मेंटो वर्टेक्स आहे. मेंटो वर्टिकल लार्जेस्ट आहे ना 14.
बर. माझ्याकडे पाऊस नका म्हणते. बायमेस्टॉइड. बायमेस्टॉइड माहित आहे माधुरीचा? 7.5. ठीक आहे. माधुरी बायमेस्टॉइड ना, बायमेस्टॉइड. माधुरी त्याले सोडून पाय. माधुरीचा बायमेस्टॉइड, त्यालेचा टेम्पोरल आणि सोडूनचा सुपर सबपरायटल, पायचा बायपरायटल. तर कुठून चालू होते? 7.5, 8, 8.5, 9.5 हे झाले तुमचे ट्रान्सफर्स. आणि सांग बरंचा सब ऑसिपिटो ब्रेगमॅटिक आणि सांगशीनचा सब ऑसिपिटो फ्रंटल. ओचा ऑसिपिटो फ्रंटल तो किती आहे? मग 9.5, 10, 11.5. 9.5, 10, 11.5. इकडे 9.5 आहे, तिकडे काय टाका? 9.5. कशात भरा? 9.5 सबमेंटो ब्रेगमॅटिक. सबमेंटो ब्रेगमॅटिक. जिथे 10 आहे ते खाली जागा करून टाका किंवा 14 वाला भरून टाका. आणि जिथे 11.5 आहे, 11.5 मध्ये काय आलं होतं सांग बरं? सांगशील का? ओ काय होता? फ्रंटल ऑसिपिटो फ्रंटल ऑसिपिटो ग्लॅबेला पर्यंत. ठीक आहे. फ्रंटल तो किती होता? 11.5. तर त्या 11.5 मध्ये मेंटमचाही 11.5 येते. सब मेंटो वर्टेक्स. सब मेंटो वर्टेक्स झाले. आता 10 डायमीटर. आता ते प्रॅक्टिस करायची माधुरीची. माधुरीला सोडायचं नाही डीएमआर झालेपर्यंत. चल झालं. ठीक. एकदा रिवाइज घेऊ. शेवटचा हात घेऊन घेऊ. ठीक आहे. कुठे गेलो? चल. काय आहे तुमचे आता डायमीटर्स? तर टोटल डायमीटर्स किती आहे? टोटल 10 डायमीटर्स आहे 10. त्याच्यातून अँटेरियो पोस्टिरियर डायमीटर आहे 6. ट्रान्सफर्स डायमीटर आहे तुमचे 4. ठीक आहे. तर 4 जे ट्रान्सफर्स डायमीटर आहे त्याच्यासाठी वेगळा निमोनिक आहे तुमचा. आणि जो अँटेरियो पोस्टिरियर डायमीटर आहे ते 6 डायमीटर त्याच्यासाठी वेगळा निमोनिक आहे. तर जे 4 जे डायमीटर आहे ट्रान्सफर्स वाले तर त्याच्यासाठी निमोनिक आहे माधुरी त्याले सोडून पाय. ठीक आहे. माधुरी त्याले सोडून पाय. आणि जो तुमचे अँटेरियो पोस्टेरियर डायमीटर आहे 6 त्याच्यासाठी निमोनिक कोणता आहे? सांग बरं सोडशील का? ओ. ठीक आहे. तर माधुरीचा एम फॉर मॅस्टॉइड. एम फॉर मॅस्टॉइड. दिस इज युअर ट्रान्सफर्स डायमीटर. तर एम फॉर मॅस्टॉइड चालू करायचा आहे 7.5 पासून. क्लिअर झालं. माधुरी नंतर त्यालेचा टी आला तर चालू करा तुम्ही टेम्पोरलशी रिलेटेड. तर पहिला होता बायमॅस्टॉइड आणि त्यालेचा होता टेम्पोरल. सोडूनशी रिलेटेड टेम्पोरल काय येणार आहे? सुपर सब परायटल. ठीक आहे. सोडूनचा काय येणार आहे? सुपर सब परायटल. पायचा काय येईल? पी परायटल. तर पाय म्हणजे बाय परायटल. तर डायमीटर कसे राहील? माधुरी त्याले सोडून पाय. तर इकडे काय राहील? बायमॅस्टॉइड 7.5 सेंटीमीटर. त्यालेचा बाय टेम्पोरल दॅट इज 8 सेंटीमीटर. त्याच्यानंतर सोडूनचा सुपर सब परायटल 8.5 सेंटीमीटर. पायचा बाय परायटल दॅट इज युअर 9.5 सेंटीमीटर. तर ट्रान्सफरचा लार्जेस्ट डायमीटर कोणता आहे? बाय परायटल. स्मॉलेस्ट कोणता आहे माधुरीचा? बाय मॅस्टॉइड. आता आहे तुमचे अँटेरियो पोस्टेरियर डायमीटर. अँटेरियो पोस्टेरियर मध्ये सांग बरं सोडशील का? ओ. तर सांग बरं इज युअर सब ऑसिपिटो ब्रेगमॅटिक. सब ऑसिपिटो ब्रेगमॅटिक. जिथे 9.5 संपला तिथूनच चालू करायचं आहे. ठीक आहे. तर सब ऑसिपिटो ब्रेगमॅटिक किती आहे? 9.5. स्मॉलेस्ट आहे तुमचा अँटेरियो पोस्टेरियरचा. सोडशीनचा एस सब ऑसिपिटो फ्रंटल 9.5 नंतर काय आहे ते? 10 सेंटीमीटर. आणि का? ओ इज फॉर ऑसिपिटो फ्रंटल. तो किती आहे? 11.5 सेंटीमीटर. क्लिअर झालं. म्हणजे सांग बरं सोडशीन का? ओ. सांग बरं म्हणजे सब ऑसिपिटो ब्रेगमॅटिक. 9.5 तिथे संपला होता. 9.5 चालू करायचा. मग नंतर सांग बरं सोडशीनचा एस तर पुन्हा सब ऑसिपिटो फ्रंटल 9.5 नंतर काय घ्यायचा? 10. आणि मग नंतर ओ सांगशील का? ओ दॅट इज ऑसिपिटो फ्रंटल. ओ फॉर ऑसिपिटो फ्रंटल. आणि 9.5, 10 आणि नंतर काय? 11.5. हे झाले तुमचे रिलेटेड टू ऑसिपिटचे 3 डायमीटर. आता आहे तुमचे फेसचे किंवा 3चे मेंटमशी रिलेटेड. तर जसा सब ऑसिपिटो सांग बरंचा सब ऑसिपिटो ब्रेगमॅटिक 9.5 होता तसाच 9.5 तुम्हाला मेंटम साइडने टाकायचा आहे. क्लिअर आहे. तर मेंटम साइड मध्ये टाकाल तर सब मेंटो ब्रेगमॅटिक. इकडे 9.5 आहे तर तो फेसचा सुद्धा कसा राहील?
9.5 सेंटीमीटर. त्याच्यानंतर आपल्या लार्जेस्ट डायमीटर आपल्याला ऑलरेडी माहितच आहे, पूर्ण फिटल स्कल मध्ये लार्जेस्ट डायमीटर कोणता आहे, मेंटो वर्टिकल, तो किती आहे 14 सेंटीमीटर, त्याला बाहेरच हकलून द्या. ठीक आहे. त्याच्यानंतर हे 10 आहे किंवा त्या 10 समोर मेंटो वर्टिकल टाकून द्या किंवा वेगळा काढून टाका. मग काय म्हटलं, सब ऑसिपिटो फ्रंटल. इकडे जर ऑसिपिटचा 11.5 आहे तर फेसचा सुद्धा 11.5 एक आहे, तर 11.5च्या जागी इकडचा 11.5 आणि हा 11.5 कंबाईन करा, तर तो कुठला आहे, सब मेंटो वर्टेक्स, आणि दॅट इज ऑल्सो युअर 11.5 सेंटीमीटर. तर निमोनिक काय एकदा म्हणा, माधुरी त्याले सोडशीन का ओ, माधुरी त्याले सोडून पाय, दॅट इज युअर ट्रान्सवर्स डायमीटर. सांग बरं सोडशीन का ओ, दिस इज युअर अँटेरियो पोस्टेरियर डायमीटर. क्लिअर राहील. ठीक आहे. टोटल नावं काय होते, बायमेस्टॉइड, बायटेम्पोरल, सुपर सब परायटल, बायपरायटल. त्याच्यानंतर सब ऑसिपिटो ब्रेगमॅटिक इज इक्वल टू सबमेंटो ब्रेगमॅटिक, सब ऑसिपिटो फ्रंटल, त्याच्यानंतर ऑसिपिटो फ्रंटल, आणि इकडे एक वेगळा मेंटो वर्टिकल, सब मेंटो वर्टेक्स आणि मेंटो वर्टिकल. क्लिअर आहे आता, आता नाही विसरा. चल जाऊ पुढे. चल आता आहे तुमचे एंगेजिंग डायमीटर. आता समजलं का एंगेजिंग डायमीटर म्हणजे काय असेल, की जर फिटसचा चांगला मुंडका आलं खाली, खाली आल्यावर जर वर्टेक्स असेल तर वर्टेक्स असेल तर एंगेज झालेला डायमीटर कुठला असेल. नॉर्मली एंगेजमेंटसाठी कुठला डायमीटर मी सांगितला होता, मोस्ट कॉमनली बायपरायटल डायमीटर. जेव्हा एंगेज होते म्हटलं त्या पॉइंटवर येते, म्हणजे इनलेट मध्ये जाऊन फसते. एंगेजमेंट केव्हा म्हणता तुम्ही, जेव्हा इस्चियल स्पाइनच्या लेवलवर टॉप पॉइंट, टॉप ऑफ द हेप पोर्शन येते, लिडिंग पॉइंट जेव्हा इस्चियल स्पाइन 0 राहते तिथे आला तर तुम्ही काय म्हणता, एंगेज झाला. पण दुसरं एक अजून डेफिनेशन होते एंगेजमेंटसाठी, की जेव्हा इनलेट मध्ये बायपरायटल डायमीटर येऊन फसते 9.5 सेंटीमीटर, त्यालाही तुम्ही काय म्हणता, एंगेजमेंट. ठीक आहे. तर वेगळ्या वेगळ्या याच्यात प्रेझेंटिंग पार्ट मध्ये वेगळे वेगळे एंगेजिंग डायमीटर राहील, बरोबर ना. डायमीटर तर वेगळे फसणार आहे ना. मुंडकं राहिलं, फेस राहिलं तर वेगळा एंगेजिंग डायमीटर फसन, ब्रो राहिलं तर वेगळ्या डायमीटर येऊन फसन, वर्टेक्स असेल तर वेगळा डायमीटर फसेल. तर जर वर्टेक्स असेल तर विचार करा, वर्टेक्स म्हणजे काय होतं, दॅट इज युअर अँटेरियर फॉन्टेनल टू पोस्टेरियर फॉन्टेनल. तर अँटेरियर फॉन्टेनल पासून पोस्टेरियर फॉन्टेनल आहे, तर यामध्ये एंगेजिंग डायमीटर कुठला फसते म्हणते, तर एंगेजिंग डायमीटर जो फसते याच्यात जो मोस्ट कॉमन फसते दॅट इज युअर सिम्पली सब ऑसिपिटो ब्रेगमॅटिक. समजले. वर्टेक्स जर असेल तर कुठला डायमीटर फसणार आहे, अँटेरियो पोस्टेरियरचाच. इकडे कोणता ट्रान्सवर्स तर नाहीच आहे, तर कुठला राहणार आहे वर्टेक्स मध्ये. वर्टेक्स कुठून होते, ऑसिपिट पासून तर अँटेरियर फॉन्टेनल आणि पोस्टेरियर फॉन्टेनल. तर इथून तुम्ही चालू कराल की सब ऑसिपिटो ब्रेगमॅटिक. जर वर्टेक्स असेल तर एंगेजिंग डायमीटर कुठला राहते सर, सब ऑसिपिटो ब्रेगमॅटिक. क्लिअर झालं. त्याच्यानंतर जर मिलिटरी सरळ आहे, सरळ आहे किंवा डिफ्लेक्स्ड आहे, डिफ्लेक्स म्हणजे का, हे पूर्ण फ्लेक्स्ड होती एक, आता डिफ्लेक्स आहे किंवा पार्शियली फ्लेक्स्ड आहे, तर मिलिटरी सारखा झाला. ठीक आहे. तर तुमचा प्रेझेंटिंग पार्ट काय होते या ठिकाणी, वर्टेक्स किंवा मिलिटरीच होते. ठीक आहे. तर एंगेजिंग डायमीटर, आता मान अशी झाली तर एंगेजिंग डायमीटर कुठला फसते म्हणते, तर या ठिकाणी फसते तुमचा ऑसिपिटो फ्रंटल. कारण मान कशी होती, पहिले अशी आली होती, हे निघत होता, आता कारण हा फ्लेक्स्ड होता, आता हा पूर्ण सरळ झाला, तर एंगेजिंग डायमीटर पूर्ण राहील ना भाऊ माता. हा समजले. पहिले अशी होती तर हा टोकच येत होता, हा टोक म्हणजे अँटेरियर फॉन्टेनल आणि पोस्टेरियर फॉन्टेनलच्या मधातला, दॅट इज सब ऑसिपिटो ब्रेगमॅटिक. आता जर पार्शियली फ्लेक्स्ड आहे किंवा डिफ्लेक्स्ड आहे, तर या ठिकाणी एंगेजिंग डायमीटर म्हणजे हा असा होता तर असा झाला, तर पूर्ण डोकंच येणार आहे. तर पूर्ण डोकं तर म्हणजे ऑसिपिट पासून तर ग्लॅबेला पर्यंत, तर दॅट इज युअर ऑसिपिटो. सांग बरं, सांगशील का, ओ वॉज 11.5 सेंटीमीटर ऑसिपिटो फ्रंटल. क्लिअर आहे. त्याच्यानंतर आहे तुमचा ब्रो. ब्रो म्हणजे का, बिटवीन अँटेरियर फॉन्टेनल आणि ग्लॅबेला. पण जर ब्रो आता जर पार्शियली नेक फ्लेक्स्ड आहे, तर आता लॉंगेस्ट डायमीटर, कारण पूर्ण चेहरा आणि ऑसिपिट वर्टेक्स सुद्धा येऊन राहिला, कारण नेक कशी झाली, पार्शियली फ्लेक्स झाली, पूर्ण नाही, पार्शियली फ्लेक्स झाली. पार्शियली फ्लेक्स झाली म्हणजे हा अर्धा चेहराही आला आणि
ऑसिपुटचा व्हर्टेक्स पॉइंट सुद्धा आला, म्हणून मेंटो व्हर्टिकल. तर जेव्हा पार्शियली नेक जे आहे किंवा हेड जो आहे फिटसचा हा पार्शियली एक्सटेंडेड असते, तर प्रेझेंटिंग पार्ट बिकम्स इन्सिफोट और ब्रो फेस नाही आहे ब्रो. आणि ब्रो जर आहे तर एंगेजिंग डायमीटर टोटल मेंटम पासून तर वर्टेक्स पर्यंत येते. दॅट इज युअर मेंटो वर्टिकल अँड इट इज लॉंगेस्ट लार्जेस्ट डायमीटर ऑफ फिटल स्कल विच इज अबाउट 14 सेंटीमीटर, 14 सेंटीमीटरचा आहे. आणि जर 14 सेंटीमीटरचा आहे आणि सर्विक्सचं डायलेटेशन किती होत आहे 10 सेंटीमीटर, तर 10 सेंटीमीटर मधून 14 सेंटीमीटरचा फिटल स्कल बाहेर निघणार आहे का? नाही निघत. तर म्हणून नेहमीसाठी एमसीक्यू डोक्यात टाकून द्या की जर ब्रो प्रेझेंटेशन असेल तर त्या कंडिशन मध्ये तुम्ही नॉर्मल डिलिव्हरी पॉसिबल नाही म्हणून सिझेरियन सेक्शन परफॉर्म करता. क्लिअर झालं, समजलं? त्याच्यानंतर फेस आहे. फेस जर आहे तर सबमेंटो फेस आहे. फेस येत आहे. फेस केव्हा येते? जर नेक ही कम्प्लिटली एक्सटेंडेड झाली तर. ठीक आहे, कम्प्लिटली एक्सटेंडेड झाली तर काय येणार आहे? फेस. फेस कुठून आहे? मेंटम पासून तर एंटेरियर ब्रेगमा पर्यंत, तर सबमेंटो ब्रेगमॅटिक. जर फेस असेल तर काय येणार आहे? सबमेंटो ब्रेगमॅटिक. डोक्याच्या वर जात असेल तरी टाका लागेल, परीक्षेत द्यायची आहे ते विचारते. ठीक आहे, पण बाकीच्या पेक्षा तर आपण ऍडव्हान्स राहू. ठीक आहे, एवढे लोक शिकून राहिले ते नाही शिकत असं नसं. शिकवायचा भाग नाही सांगतो, हातही नसन लावला अशा याच्यात. आपण शिकत आहोत पण डोक्यात टाका लागल पाहिजे ना, नंतर टाका लागल. ठीक आहे, तर फेस मध्ये सबमेंटो ब्रॅग्मॅटिक. क्लिअर झालं? ते एंगेजिंग. आता ते डायमीटर शिकलो. आता लॉजिक वरून विचार करायचं. जर प्रेझेंटिंग पार्ट विचारला आणि त्याचा एंगेजिंग डायमीटर विचारला तर मग तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आता एक तर सिंपल आहे की हेड जर कम्प्लिटली फ्लेक्स असते तर दिसते तुमचा प्रेझेंटिंग पार्ट वर्टेक्स, आणि वर्टेक्स जर असते तर एंगेजिंग डायमीटर कुठला येणार आहे? सब ऑसिपिटो ब्रॅग्मॅटिक. दॅट इज इक्वल टू 9.5 सेंटीमीटर. तर इझिली निघते वर्टेक्स. मोस्ट कॉमन प्रेझेंटेशन कुठला आहे? सिफॅलिक. मोस्ट कॉमन प्रेझेंटिंग पार्ट कुठला आहे? वर्टेक्स. म्हणून मोस्ट कॉमन एंगेजिंग डायमीटर कुठला राहील? सब ऑसिपिटो ब्रॅग्मॅटिक. पण एंगेजमेंट वेगळा भाग आहे. एंगेजमेंट हा भाग इस्चियल स्पाइनच्या लेवलवर, त्याच्यासाठी बायपरायटर, कन्फ्युज नाही करत. पण मोस्ट कॉमन वर्टेक्स आहे तर मोस्ट कॉमन डायमीटर कुठला राहणार आहे? सब ऑसिपिटो ब्रॅग्मॅटिक. समजले? ठीक आहे, वर्टेक्स वाला समजला. दुसरा काय होतं? मान आता थोडीशी वर आली तर मिलिटरी झालं तर मान वर आली तर आता धोकादायक आहे. पूर्ण ऑसिपिट पासून काय होणार आहे? पूर्ण डोकंच येणार आहे. मान वर आली तर पूर्ण डोकं येणार आहे, तर ऑसिपिट पासून तर फ्रंटल पर्यंत. बरोबर? तर दॅट इज युअर ऑसिपिटो फ्रंटल अँड इट इज अबाउट सांगतील का फॉर 11.5 सेंटीमीटर. बरोबर? आता मान थोडीशी वर गेली, अजून पार्शियली एक्सटेंडेड म्हटलं तर पार्शियली एक्सटेंडेड हे तर एमसीक्यू विसरणारच नाही, कारण पार्शियली एक्सटेंडेड झालं तर ब्रो होते. ब्रो मध्ये मास्टरने सांगितलं का ब्रो असलं म्हणजे सिझेरियन सेक्शन, कारण मेंटो वर्टिकल येते, हे नाही विसरा. मग चौथं काय? फेस आला तर काय येणार आहे? मेंटम पासून मोजान कुठपर्यंत मेजान? ब्रेगमा. आणि वर्टेक्स आला तर काय मोजान? ऑसिपिट सब ऑसिपिट पासून तर ब्रेगमा. क्लिअर आहे? वर्टेक्स असला तर मागून आणि फेस असला तर मेंटम पासून सबमेंटम पासून तर ब्रेगमा पर्यंत. क्लिअर झालं एंगेजिंग डायमीटर? ठीक आहे. आता आहे तुमचा मोल्डिंग कन्सेप्ट. मोल्डिंग म्हणजे का? मोल्डिंग म्हणजे याचं काम झालं आता आपलं, नाही घेऊन घेऊ. मोल्डिंग म्हणजे सरळ की जेव्हा फिटसचा डायमीटर जो आहे, जो सर्वायकल डायलेटेशन किती सांगितलं? 10 सेंटीमीटर, आणि या ठिकाणी 11.5 सेंटीमीटर आहे. तर मी हे तर नाही म्हणलं त्या ठिकाणी की तुम्हाला सिझेरियन सेक्शन परफॉर्म करायला लागेल. 11.5 सेंटीमीटर कुठले होते? सब ऑसिपिटो फ्रंटल होता, सबमेंटो वर्टिक्स होता, हाही होता. तर प्रत्येक ठिकाणी थोडी हे होणार आहे. तर जेव्हा त्या कंडिशन मध्ये फिटसचे स्कल काय होते? फिटसचे स्कल बोन्स होते आणि त्याच्या मधातली गॅप म्हणजे काय होतं? गॅप हे फॉन्टॅनल होते, आणि जे सेपरेट करत आहे दोन बोनला इम्युएबल जॉईंट जे आहे त्याला काय म्हटलं? सुचर्स. ठीक आहे, ते हे सुचर्स पासून सेपरेटेड आहे दोन बोन. ठीक आहे, तर जर समजा हे सेपरेटच राहणार आहे सुरुवातला, पण जर नॉर्मल लेबरची प्रोसेस आहे ड्युरिंग सेकंड स्टेज ऑफ लेबर, तर हे काय होते? दोन्ही बोन जे आहे एकमेकांजवळ येते आणि चिपकते. दोन्ही बोन एकमेका एकदम जवळ येते, कारण त्यांना त्या डायमीटर मधून इनलेट मधून निघायचं आहे, आउटलेट मधून निघायचं आहे.
तर निघायसाठी हे दूर, हे गॅप होती, हे दूर होते सुचर दोन्ही बोन. आता दोघांनी जोर लावला कॉन्ट्रॅक्शनच्या वेळेस आणि हे दोन्ही बोन काय आले, दोन्ही जवळ आले आणि सुचरची गॅप जे आहे ते बुजून गेली, दोन्ही क्लोज आले. तर दॅट इज युअर त्याला म्हणतो ओव्हरलॅपिंग होत आहे. थोडीफार ओव्हरलॅपिंग तर नाही होत आहे या ठिकाणी, फक्त अटॅच होऊन राहिले, सेपरेटेड बोन दोन्ही जवळ आले. तर दॅट इज युअर ग्रेड 1. जर दोन फिटलचे स्कल बोन जर टच होत असेल नॉर्मली तर त्याला म्हणता तुम्ही ग्रेड 1. आणि हे जे कन्सेप्ट आहे, दोन्ही टच होत आहे किंवा एकामेकावर चढत आहे, याला म्हणता तुम्ही मोल्डिंग. ठीक आहे. पण एमसीक्यू पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला ग्रेड वरून विचारते. तर सिम्पली जी गॅप होती सुचरची, हे दोन्ही बोन एकमेका जवळ आले, टच करत आहे, तर याला म्हणा तुम्ही ग्रेड 1. आणि ग्रेड 1 इज ऍक्सेप्टेबल इन नॉर्मल लेबर. हो, आलेच पाहिजे, कारण ही एवढे, हे फिटसचे स्कल बोन दोन्ही दूर आहे तर त्याच्यामुळे डायमीटर थोडासा मोठा झाला. हे जवळ आले तर डायमीटर सुकळला, छोटा झाला. तर हे ऍक्सेप्टेबल आहे की नॉर्मल लेबर मध्ये ग्रेड 1 असेल तर नॉर्मल आहे, चालते. पण नॉर्मल लेबरच्या प्रोसेसमध्ये ग्रेड 2 म्हणजे का, आता हे जवळ तर आले होते पण हे एकमेकांच्या वर चढले, ओव्हरलॅप झाले, तर ते ओव्हरलॅप होते, तर त्याला म्हणता तुम्ही ग्रेड 2. पण हे जे ओव्हरलॅप झाले ना, ओव्हरलॅप झाल्यावर हे नंतर सेपरेट सुद्धा होऊ शकतात, तर म्हणून त्याला म्हणता तुम्ही, त्याला टाकता तुम्ही ग्रेड 2 मध्ये. क्लिअर झालं? जवळ आले दॅट इज ग्रेड 1, ऍक्सेप्टेबल, नॉर्मल लेबर आहे, ठीक आहे, चलता है. दुसरी ग्रेड 2 मध्ये आता जवळच नाही आले, हे एकमेकांच्या वर चढले थोड्या प्रमाणात, तर दॅट इज ग्रेड 2. पण हे आता ओव्हरलॅप झाले पण हे सेपरेट होऊ शकतात नंतर. ठीक आहे, तर रिट्रॅक्ट होऊ शकतात, वापस येऊ शकतात, तर दॅट इज ग्रेड 2. पण हे मोल्डिंग मध्ये थोडस घातक आहे ग्रेड 2. आता ग्रेड 3 म्हणजे का, जे फिटलचे स्कल बोन्स होते ते जवळही आले, ओव्हरलॅपही झाले आणि खूप जास्त प्रमाणात ओव्हरलॅप झाले, आणि ते ओव्हरलॅप झाल्यावर आता ते सेपरेट नाही होऊन राहिले, दॅट इज युअर ग्रेड 3. म्हणजे जर ओव्हरलॅप झाल्यावर बोन सेपरेट होते तर दॅट इज युअर ग्रेड 2, आणि जर सेपरेट नाही होत तर दॅट इज युअर ग्रेड 3. क्लिअर झालं? आता ग्रेड 2 आहे आणि ग्रेड 3, ग्रेड 1 नॉर्मल म्हटलं, पण जर ग्रेड 2 आहे आणि ग्रेड 3 आहे तर याचा अर्थ काय? याचा अर्थ हा आहे की सर्व्हिसचा डायमीटर तर ठीक आहे, तो तेवढाच होणार आहे, पण फिटसचं हेड जे आहे हे मोठा आहे. फिटसचं हेड मोठा आहे म्हणून तो जास्त ओव्हरलॅप करून राहिला, एकमेकावर चढून राहिला, त्याचा डायमीटर, त्याला हेड जे आहे ते छोटं करायचं आहे. तर याला का म्हणतो आपण? सिफॅलोपेल्विक डिस्प्रपोर्शन. याला का म्हणतो? जर मोल्डिंग एमसीक्यू तुमचा, ठीक आहे, जर मोल्डिंग हे ग्रेड 2 आणि ग्रेड 3 ची होत आहे तर त्याचा अर्थ काय? इट इज इंडिकेटिंग दॅट इट इज सिफॅलोपेल्विक डिस्प्रपोर्शन. क्लिअर झालं? ठीक आहे. चल, आता आहे तुमचे दोन फिटल हेडशी रिलेटेड कन्सेप्ट, दॅट इज कॅप्युट सक्सिडॅनम आणि थकले का रे बा, कॅप्युट सिफॅल हेमॅटोमा. झालं, 5 मिनिटाचं राहिलं. पहिले तर नॉर्मल जे आहे फिटल जो स्कल आहे त्याचं स्ट्रक्चर पाहू, की फिटल जो स्कल असेल नॉर्मली, फिटल स्कल आहे, हे फिटलचे स्कल बोन आहे. ठीक आहे, हे दोन घेतो मी फिटलचे स्कल बोन, फिटलचे स्कल बोन. फिटलच्या स्कल बोनच्या वर ना एक लेयर आहे, दॅट इज युअर पेरिऑस्टियम. फिटलच्या वर काय? पेरिऑस्टियम आहे. वरची स्कल बोनच्या वरती काय? हे आहे तुमचे लालवाले फिटलचे स्कल बोन. ठीक आहे, त्याच्यावरती काय? पेरिऑस्टियमची कवरिंग आहे. ठीक आहे, आणि त्या पेरिऑस्टियमच्या कवरिंगच्या वरनं स्काल्प आहे फिटलचा, स्काल्प. ठीक आहे, स्काल्प माहित आहे ना? तर हे जे वरचं टोकर आहे दॅट इज युअर फिटलचा स्काल्प. क्लिअर झालं? आता जे फिटलचे स्कल बोन आहे आणि त्याच्यावरती काय? पेरिऑस्टियम, यांच्यामध्ये सुचर्स प्रेझेंट आहे. हे जोडले कशाने आहे? सुचर्सनी. हे कशाने जोडले आहे? सुचर्सनी. हे जोडलेले आहे सुचर्सनी. हे इथेही सुचर आहे. सगळे म्हणजे सुचर्स आर प्रेझेंट बिटवीन स्कल बोन्स अँड पेरिऑस्टियम. क्लिअर झालं? आणि त्याच्या वरती कुठला आहे? स्काल्प ऑफ फिटस. आता कॅप्युट सक्सिडॅनम म्हणजे का? इट इज सिम्पली
फ्लुइड अक्युमुलेशन विदिन द पेरिओस्टियम, सॉरी विदिन द स्काल्प अबोव द पेरिओस्टियम. ठीक आहे. सिम्पली कॅपुट सक्सेडेनम म्हणजे काय, पाणी जमा होणे, फ्लुइड अक्युमुलेशन होत आहे. आणि फ्लुइड अक्युमुलेशन का होत आहे, जर लेबर जी प्रोसेस आहे ही प्रोलॉंग आहे, म्हणजे खूप वेळ, नॉर्मल किती होते 14-18 तास, जर 18 तासाच्या वर चालली आहे तर बच्चूचा हेड जो आहे तो एकाच जागी फसून राहिला खूप वेळ आणि त्याचं ते कॉम्प्रेस झालं तर त्याच्यामुळे काय होईल, एडिमा फॉर्मेशन होईल. एडिमा म्हणजे काय होते, तुमचा फ्लुइड अक्युमुलेशन होते. पण मग आता मुडकं जर दाबून आहे फिटसचं, हेड जर फसून आहे एका जागी खूप वेळपासून, तर काय होणार आहे, फ्लुइड अक्युमुलेशन होईल. तर जे फ्लुइड अक्युमुलेशन होते ना, हे फ्लुइड अक्युमुलेशन होते हे तुमच्या स्काल्प रिजन म्हणजे अबोव द पेरिओस्टियम, हे होते तुमच्या पेरिओस्टियमच्या वरती. हे आहे पेरिओस्टियम. तर इथे तुमचा फुगा जमा झाला आणि या पॉइंट मध्ये काय झालं, अक्युमुलेशन ऑफ फ्लुइड, इथे फ्लुइड जमा झालं. तर याला काय म्हणता तुम्ही, कॅपुट सक्सिडेनम. कॅपुट सक्सिडेनम बद्दल की याच्यामध्ये ब्लड वगैरे आहे का, नाही, याच्यात काय सिम्पली फ्लुइड अक्युमुलेशन आहे, पाणी आहे, फ्लुइड अक्युमुलेशन आहे. बरं हे का बरं झालं, की जर प्रोलॉंग लेबर आहे, ऑब्स्ट्रक्टेड लेबर आहे, तर त्या ठिकाणी फिटसचं हेड, त्याचे कॉजेस की प्रोलॉंग लेबर असेल, खूप वेळ दाबून ठेवलं मुंडकं, किंवा हेड तिथं कॉम्प्रेस होऊ नये, तर त्याच्यामुळे वेसल्स जे आहे मग त्या करण पाणी बाहेर काढत, तर त्याच्यामुळे तिथे काय फ्लुइड अक्युमुलेशन होते. किंवा ऑब्स्ट्रक्टेड लेबर मध्ये पण खूप वेळ हेड तिथे कॉम्प्रेस राहून राहिलं, तर लॉंग डिलिव्हरीचे जेही केसेस आहेत त्याच्यात काय होणार आहे, कॅपुट सक्सिडेनम फ्लुइड अक्युमुलेशन. बरं मग हे कुठे जमा होत आहे, इट इज इन अंडर द स्काल्प अँड अबोव द पेरिओस्टियम, पेरिओस्टियमच्या वर. आणि सुचर लाईन्स काय, हे कुठे आहे, इथे सुचर लाईन्स प्रेझेंट आहे का पेरिओस्टियम आणि स्काल्प लाईन मध्ये, नाही. म्हणून हा जो एडिमा आहे हा जनरलाइज एडिमा आहे. जनरलाइज म्हणजे पिटिंग एडिमा टाइप, की जर दाबला तर हे दाबल्यावर वरतून जेव्हा तो जो हे आहे फ्लुइड आहे त्याला जर प्रेस केलं तुम्ही त्या बच्चून, तर तिथलं पाणी जे आहे ना, ते पाणी जे आहे हे इथून इकडे सरकू शकेल फ्रीली. समजले, कारण अडथळा आहे का काही इथून इथपर्यंत यासाठी नाहीये, तुम्ही प्रेस कराल ते आपोआप येऊन जाईल. क्लिअर झालं. तर हे जे कॅपुट सक्सिडेनम आहे हे केव्हा होते, ऍट द टाइम ऑफ ब्रथ, काही वेळातच तुम्हाला कॅपुट सक्सिडेनम दिसून जाईल. आणि मग हे कॅपुट सक्सिडेनम आहे तर तुम्हाला ब्लेड गेट मारून काढायचं आहे का पाणी बाहेर, नाही, इट रिझॉल्व्ह बाय इटसेल्फ, कारण फ्लुइड अक्युमुलेशन आहे. बॉडी जेव्हा हील करेल तर 24 ते 1 दिवसाच्या आत किंवा 2 दिवसाच्या आत हे फ्लुइड निघून जाईल, हे फ्लुइड निघून जाईल. समजले, कशात, कॅपुट सक्सिडेनम मध्ये. तर आपण पाहिलं की हे जे फ्लुइड आहे, अक्युमुलेशन ऑफ फ्लुइड आहे, इट इज अबोव द पेरिओस्टियम अंडर द स्काल्प. त्याच्यानंतर फ्रीली कॅन मूव्ह, ठीक आहे, फ्रीली मूव्ह करू शकते हे पाणी. जनरलाइज एडिमा आहे. जनरलाइज काऊन, एका जागी असता तर लोकलाइज असता, पण हा दाबल्यावर इकडे फिरून आला आणि तिकडे जाऊ शकते, म्हणून हा जनरलाइज एडिमा आहे. ठीक आहे, फिटिंग एडिमा. त्याच्यानंतर हा केव्हा येते, बर्थ मध्येच येऊन जाते. आणि जाते केव्हा, जाते 1 दिवस ते 2 दिवस घेते. हे झाला तुमचा कॅपुट सक्सिडेनम. आणि इट कॅन क्रॉस द सुचर्स, क्रॉस करू शकते ना, सुचर्सच नाही आहे तर इट कॅन, महत्वाचा पॉइंट हा, याच्यावर एमसीक्यू की दिस फ्लुइड कॅन क्रॉस द सुचर लाईन्स, कारण सुचर लाईन्स आहेच नाही. ठीक आहे, आता पाहू आपण सिफॅल हेमॅटोमा काय होतं. सगळ्यात पहिले आता तुम्हीच सांगा, सगळ्यात पहिले काय होतं फिटसचं, जास्त मोठं झालं, काय होतं, आता जास्त छोटं झालं, जाऊ दे. हे आहे तुमचे फिटसचे स्कल बोन्स. स्कल बोन्सच्या वर काय होतं रे भाई, पेरिओस्टियम होता. आता पेरिओस्टियमच्या वरच देतो तो, ठीक आहे. आणि पेरिओस्टियमच्या वर काय होतं, स्काल्प ऑफ फिटस होता. आणि सुचर्स कुठे प्रेझेंट होते, सुचर्स पोझोन होते स्कल बोन्स आणि पेरिओस्टियमच्या मधात. सुचर्स प्रेझेंट होते, इट वॉज प्रेझेंट बिटवीन स्कल बोन्स आणि समजले आता काय म्हणायचं आहे मला, समजले का, की पहिली गोष्ट तर सिफॅल कॅपुट सक्सिडेनम होतं, त्याच्यामध्ये फ्लुइड अक्युमुलेशन होत होतं.
ते का बरं होत होतं की खूप वेळ दाबून म्हणजे प्रेस राहिलं हेडचं. पण इथे काय आता सिफल हिमॅटोमा, हिमॅटोमा हिमॅटोमा कशाला इंडिकेट करते, ब्लड. तर इथे जे कलेक्शन आहे तिथे जे कलेक्शन होतं ते होतं फ्लुइड, आणि या ठिकाणी जे कलेक्शन आहे दॅट इज युअर ब्लड. पहिली गोष्ट तर बरं, ब्लड येत आहे म्हणजे काहीतरी मार जास्त जोराचा बसला, तिथं दाबलं एवढा वेळ 2-2 तास हेड तरी ब्लड नाही आलं, सिम्पली तिथे फ्लुइड बाहेर निघालं, प्रोटीन रिच फ्लुइड जे काही असेल तुमचं एडिमाशी रिलेटेड. पण इथे ब्लड याचं कारण काहीतरी असेल तर ड्यू टू ट्रॉमॅटिक इन्स्ट्रुमेंटल डिलिव्हरी. जर तुम्ही फोर्सेप्स वापरत आहे तिथे व्हॅक्यूम वगैरे वापरला तर नाही, व्हॅक्यूम तिथे वापरला तर ते प्रेशर कॅपुट सक्सिडनम होऊ शकते. कॅपुट सक्सिडनमला चिग्नॉन सुद्धा म्हणते, कुठेतरी वाचलं होतं मी, वाचलं होतं, चिग्नॉन सुद्धा म्हणते. ठीक आहे, पण इथे आता ब्लड येत आहे, ब्लड येत आहे म्हणजे का, तुम्ही म्हणजे इंजुरी क्रिएट केली. ठीक आहे, तर ते फोर्सेप्स वापरत आहे, इन्स्ट्रुमेंटल डिलिव्हरी करत आहे, तर त्याच्यामुळे काही जर इजा झाली स्काल्पला आणि आतमध्ये डीपर लेअर पर्यंत झाली तर ब्लड जे आहे ते कलेक्शन होऊन जाईल. ठीक आहे, आता ब्लड कलेक्शन जर होत आहे तर हे जे ब्लड आहे हा एडिमा कसा होईल, लोकलाइज आहे. लोकलाइज काऊन आहे, कारण हे जे फ्लुइड आहे जर वरतून दाबलं, प्रेशर दिलं, ते इथपर्यंत जाईल आणि याच्या पुढे जाऊ नाही शकत. म्हणून प्रेस केलं तरी काय होईल, हे पुढे नाही जाऊ शकत, ड्यू टू इट कॅनॉट क्रॉस सुचर लाईन्स. समजले, इट कॅनॉट, दिस फ्लुइड और ब्लड कॅनॉट क्रॉस द सुचर लाईन्स, म्हणून इट इज अन लोकलाइज फिलिंग. ठीक आहे, त्याच्यानंतर अजून डू नॉट क्रॉस अपियर्स, हे केव्हा होते, 3 ते 4 तासानंतर. बरं, इंजुरी झाली तर ब्लड आलं असतं तर डायरेक्ट स्काल्प मधून बाहेर निघून गेलं असतं, इंजुरी दिसली असती तर ही इंजुरी अंदरच्या अंदर होऊन राहिली तुमच्या स्कल बोन्सला, पण दिसून राहिली का, नाही. म्हणून वेळ घेते. किती वेळ घेते, 3 ते 4 तास घेते ब्लड जमा व्हायला. नंतर डिलिव्हरी झाल्यानंतर 4 तासांनी दिसते काय टेंबूर आलं बा, दॅट इज युअर सिफल हेमाटोमा. बरं, ब्लड आहे तर जसं तिथे फ्लुइड होतं, तर फ्लुइड होतं ते किती वेळ लागत होता, 1 ते 2 दिवस. आता हे ब्लड आहे, इंजुरी झाली आहे, तर याच्यावर क्वेश्चन येईल, तर हे हील व्हासाठी वीक्स टू मंथ घेते, जवळपास वीक, हप्ते घेते. ठीक आहे, वेळ घेईल ना, कॅपुट सक्सिडन लगेच फ्लुइड आहे तर हील होऊन जाईल दुसऱ्या दिवशी, पण याला वेळ लागते हील व्हासाठी. क्लिअर झालं, ही गोष्ट वीक टू मंथ्स घेते. त्याच्यानंतर महत्वाचं की हे ब्लड आहे, बरं होते आपोआप. इथे काही इंजुरी, तुम्हाला सर्जिकल इंटरव्हेन्शन वगैरे करायचे आहे का, चाकूसुरा काही चालवायचं नाही, बरोबर, तर नाही चालवायचं आहे, आपोआपच जर बसत आहे, तर या ब्लड मध्ये कंटेंट काय आहे रे भाई, आरबीसी आणि हिमोग्लोबिन. तर हे आरबीसी जेव्हा बरं होत राहील, हे डिझॉल्व्ह इन ब्लड, तर डिझॉल्व्ह इन म्हणजे आरबीसी सुद्धा तुटन, आरबीसी तुटन तर हिमोग्लोबिन तुटन, हिमोग्लोबिन तुटन तर बिलिवर्डिन, बिलिवर्डिन रिडक्टेज आणि बिलिरुबिन, तर त्याच्यामुळं रिस्क ऑफ जॉइंटिस इन्क्रीजेस इन केस ऑफ सिफेल. म्हणजे काही दिवसानंतर जेव्हा हे भरत राहील तर बच्चू मध्ये बिलिरुबिनची लेवल वाढून दिसेल, केव्हा, सिफेल हेमॅटोमा. ठीक आहे, समजलं, समजलं. आणि हे कुठे प्रेझेंट आहे, स्काल्प मध्ये आहे का पेरिओस्टियम मध्ये आहे, इट इज प्रेझेंट अंडर द पेरिओस्टियम. आणि सिफेल हेमॅटोमा इज प्रेझेंट इन सायर, कॅपुट सक्सिडनम इज प्रेझेंट अबोव द पेरिओस्टियम and it is present below the periosteum. घेऊन घेऊ, हे 30 MCQ आहे आणि 50 MCQ माझ्या डाटाचे आहे, जे स्वतः काढले. ठीक आहे, ते काही वेळ नाही भेटला याच्यात टाकासाठी, तर ऑनलाईन सेशन उद्याच्या दिवशी कुठचे वेळ सुटेबल राहील, उद्या संध्याकाळी, मी नाही आहे उद्या, तर उद्या संध्याकाळी म्हणा किंवा सकाळच्या वेळ, तर माझी ड्युटी आहे मॉर्निंग, पण ते 50 क्वेश्चन या उद्याच्या डेटमध्ये घेणं गरजेचं आहे, कारण मग तुम्ही विसरून जाल. ठीक आहे, समजले. तर पहा तुमची मग ते 2 जण जॉईन व्हा का 4 जण, काही नाही, पण ते 50 ही त्याच्याशी रिलेटेड आहे. आणि हे जे क्वेश्चन आहे सगळे टार्गेट आहे आणि PR यादवचे आहे, बाकीचे माझे वेगळे आहे. चलो, द ऍव्हरेज सबमेंटो वर्टिकल, सबमेंटो वर्टिकल, सांग बरं, सांगशील का, काय होतं बे माधुरी, त्याला सोडून पाय, सांग बरं, सोडशील का, ओ 11:30 का, ओ ऑसिपुटो फ्रंटल हा, मीच चुकलो का आता, विसरल्यावर हा, तिकडे टाका लागते ना, ओचा इकडे टाका लागते ना,
11:30 इकडे टाका लागते ना ऑसिपिटो फ्रंटलचा. किती आहे भाई? इन द फिटल स्कल द ब्रेग्मा इज फाउंड. ए बी सी डी. ए वाले ब्रेग्मा कुठे आहे? ए वाले तोंडातून ए बी सी डी नका म्हणून. ए वाले हे ए आहे हा. हाय ए. बी ए वाले ए कोणी आहे? नाही. बी वाला सी वाला ब्रेग्मा कुठे आहे? ए मध्ये आहे का ब्रेग्मा? ब्रेग्मा म्हणजे अँटेरियर फॉन्टेनल. ए मध्ये कोणी आहे? बी मध्ये. ए मध्ये. ए मध्ये आहे का कोणी? अरे उचला नाही एवढा फोर्स करायला मास्तर. तर ए मध्ये आन्सर काय? ब्रेग्मा म्हणजे जंक्शन आहे ना, की पोस्टेरियर साइड मध्ये सजायटल, साइड मध्ये कोरोनल आणि समोरून ठीक आहे. जंक्शन म्हणजे ते जुडले ना सगळे. द सुचर दॅट रन्स बिटवीन परायटल आणि फ्रंटल बोन. सुचर जो रन करते हो कुठला? ए वाले. ए मध्ये परायटल आणि फ्रंटलला जोडणारा सुचर कोणता आहे? कोरोनल आहे ना. द सजायटल सुचर लाईज बिटवीन. सजायटल सुचर कुठं असते? इट इज प्रेझेंट बिटवीन दोन परायटल बोनच्या मधात. द सुचर दॅट लाईज बिटवीन टू परायटल बोन इज नोन एज. समजलं? आयडेंटिफाय करेक्ट स्टेटमेंट रिगार्डिंग अँटेरियर फॉन्टेनल. दोन फ्रंटल दोन. आन्सर आहे ऑल ऑफ दी. 4 बोन्स म्हणजे 2 फ्रंटल आणि 2च लिहिले यांनी, पण ऍक्च्युअली 4 लाईन्स राहते. 2 म्हणजे त्यांनी फक्त फ्रंटल लिहिला आणि सजायटल कोरोनल भुलून गेले बिचारे. ठीक आहे. आन्सर आहे ऑल ऑफ दी अबो. व्हाईट गॅप इन द सुचर इज नोन एज. सुचरच्या मधातली गॅपला काय म्हणता? त्याला म्हणता तुम्ही फॉन्टेनल फोल्ड. सॉफ्ट स्पॉट सुचरच्या मधातला त्याला काय म्हणता? त्याला सुद्धा मेम्ब्रेनियस गॅप किंवा सॉफ्ट स्पॉट फॉन्टेनल. करेक्ट स्टेटमेंट पोस्टेरियर फॉन्टेनल बद्दल करेक्ट काय? इट इज ऑल ऑफ दी अबो. ठीक आहे. फॉर्म बाय 2 सुचर्स. हो 2 सुचर म्हणजे तुमचा मी 3 सांगितले आहे, इकडचा आणि इकडचा, पण हो 3 होते जर तू पकडलं तर. कोणता कोणता? सजायटल आणि लॅम्बडॉइड सुचर. आणि 3 बोन कोणते कोणते? 2 पेरायटल आणि 1 ऑसिपिटल. ट्रायंग्युलर इन शेप आहे किंवा लॅम्बडा म्हणतोय. आणि क्लोज केव्हा होते? 6 वीक. ठीक आहे. द डायमीटर एक्सटेंडिंग फ्रॉम द नेप ऑफ द नेक टू द सेंटर ऑफ द ब्रेग्मा. नेक. आन्सर काय? नेप ऑफ द नेक म्हणजे हे नेप. ठीक आहे. तर नेप ऑफ द नेक पासून तर ब्रेग्मा पर्यंत तर काय? सब मेंटो ब्रेग्मॅटिक. एंगेजिंग डायमीटर ऑफ फेस प्रेझेंटेशन. ABCD फेस प्रेझेंटेशन आहे म्हणजे पूर्ण चल. ए वाले ए वाले बी वाले फेस जर दिसत असेल तर एंगेजिंग पार्ट सब मेंटो ब्रेग्मॅटिक आणि वर्टेक्स असेल तर सब ऑसिपिटो ब्रेग्मॅटिक. कन्फ्युजिंग आहे, तुम्हाला वाचायला लागेल थोडंसं. लोड नका घेऊ का मला आता काहीच नाही आठवून राहिलं म्हणून. मला नाही आठवून राहिलं एवढं शिकवलं राहतं. तर ते घरी जाऊन थोडंसं वाचा तर येऊन जाते. ठीक आहे. आराम घ्या. सब मेंटो ब्रेग्मॅटिक राहील का? सब मेंटो फेस आहे तर सब मेंटो ब्रेग्मॅटिक. सब ऑसिपिटो ब्रेग्मॅटिक डायमीटर मेजर्स अबाउट. सब ऑसिपिटो ब्रेग्मॅटिक सांग बरं. सब ऑसिपिटो फ्रंटल डायमीटर मेजर्स अबाउट. इट इज सांगशील. ऑसिपिटो फ्रंटल
का ओ. मेंटो वर्टिकल डायमीटर, मेंटो वर्टिकल लार्जेस्ट डायमीटर, सब मेंटो वर्टिकल 11.5 सेंटीमीटर, सब मेंटो प्रेग्मॅटिक 9 सांग बरं तेच वाला. बाय पॅरायटल डायमीटर निमोनिक मध्ये काय येईन याचा, कुठला वर्ड आहे, माधुरी त्याले पाय. सुपर सब पॅरायटल डायमीटर इज सुपर सब माधुरी त्याले सोडून 7.5 8 8.5 किती आहे 8.5 ठीक आहे. त्याले ठीक आहे. स्मॉलेस्ट which of the following is the largest diameter of fetal skull? सबमेंटो नाही रे भाऊ, मेंटो वर्टिकल 13.5 ते 14. What will be the attitude of head during the face and brow presentation? फेस मध्ये ऍटिट्यूड काय राहील, फेस मोस्टली फेसच पकडायचं ऑप्शन मध्ये. कम्प्लीट एक्सटेन्शन ठीक आहे, कम्प्लीट एक्सटेन्शन तेव्हाच फ्रेस येईल. डिनॉमिनेटर इन म्हणजे वर्टेक्स प्रेझेंटेशन आहे तर कुठला डिनॉमिनेटर येते, कुठला भाग येते, वर्टेक्स आहे तर काय राहणार आहे ऑसिपुट, फेस आहे तर काय राहणार आहे मेंटम ठीक आहे. द सुचर दॅट सेपरेट्स द परायटल बोन फ्रॉम द ट्युब्युलर पोर्शन ऑफ द ऑसिपिटल बोन इज कॉल्ड. काय परायटल आणि ऑसिपिटलला सेपरेट करणारा लॅम्बडॉइड सुचर कुठला आहे, हो ना नावावरच आहे ना, परायटल आणि ऑसिपिटल आणि सेपरेट जास्त नाही वाचायचं, ट्युब्युलर पोर्शन घे. महत्वाचे पॉइंट काय, परायटल ऑसिपिटल न सेपरेशन कोण करते लॅम्बडॉइड, तिकडे नाही पोर्शन मध्ये नाही जायचं तिकडचं. ठीक आहे संपले, चल थँक्यू. उद्या सायंकाळी वगैरे. हे कोण पोरगी फोन करते माहित नाही यार. हॅलो सकाळी 7 वाजतापासून. हॅलो हा कोण, हा हॅलो भाषण काय काय क्या